पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री नवनाथ महाराज की जय। वैकुंठ चिंतन गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भवा श्री भवत्सरिले काजा साधका नौका असती तू। कथेचं अनुसंधान नरहरी वंशामध्ये दोन्ही माणूसुत सांगतायत। कथेला सुरुवात आहे, प्रारंभ आहे आणि कोणत्याही कार्याला सुरुवात करायची म्हटल्याबरोबर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या भगवंताला नमस्कार केल्यानंतर ना कोणतेही कार्य आपलं सिद्धीला जातं। म्हणून भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे। भव समुद्रामधून तारून येणारी नौका आणि ती नौका चालवणारा तू आहे। त्या नौकी भवरूपी समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये नौका आहे आणि त्या नौकेचा मालक तू आहे आणि सर्वांना या भवसागरामधून तारून येणारा तो भगवंत आहे असं महाराज सांगतात। हे पूर्ण ब्रह्मानंद गंधा पुढे बोलली भक्ती अति मोदा तुझी लीला अघात भक्ती सारांश ते। आणि पूर्ण असणारा पूर्ण ब्रह्म श्री रामचंद्र भगवान परमात्मा आहे आणि ते असणारा भगवंत आपल्या बुद्धीला चेतना देतो, चालना देतो आणि त्याच्याच कृपेने तुझ्याच कृपेने ही जी काही भक्तीसारा ग्रंथ आहे तुमच्या कृपेने लीला परिपूर्णतेला गेला आणि इथून पुढे जी काय राहिलेलं चरित्र आहे ते सुद्धा तूच बोलून घेणार आहेस असं महाराज सांगतात। मागील अध्यायी वरिले गत गोपीचंदाचे उदार कथन वैद्राश्रमी तप करुण तीर्थाटणी निघाला। आणि मग आता कथेला सुरुवात आहे। पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं 2-3 दिवस झालं गोपीचंद राजाचं आख्यान आहे, अतिशय सुंदर आहे। गोपीचंद गुरुच्या बोला राज्य सोडून गोसावी झाला अशा प्रकारचं चरित्र आपण 2-4 दिवसांमध्ये ऐकलं गेलं। एक गुरुच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि राज्य सोडून दिलं, कारण त्यांनाही माहितीये राज्य पदावरती काही नाही। म्हणून गोपीचंद राजाचे चरित्र आपण आतापर्यंत ऐकलं। कालच्या अध्यायामध्ये बहिणीच्या गावी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर ना बहिणीने आत्महत्या केली। भावाचं चरित्र ऐकल्यानंतर ना मग गुरुच्या सामर्थ्यावरती गुरुकृपेनं जालिंदरनाथांनी ते असणाऱ्या त्यांची बहीण त्या बहिणीला उठवलं गेलं आणि पुढे असणारे गोपीचंद राजा तीर्थ करण्यासाठी तप करण्यासाठी भद्रिका आश्रमामध्ये आले। या उपरी ऐकिले श्रोती सिंह लोकनी विश्रांती गोरक्षकात्मिकाच्या युक्ती श्री राजात जातसे। आणि आता पुढे कथेला सुरुवात आहे। 15व्या अध्यायामध्ये आपण ऐकलं होतं कानिपनाथांची आणि गोरक्षनाथांची भेट झालेली होती आणि त्यांच्या भेटीमध्येच एकमेकांचा राग आला, एकमेकांच्या गुरुला बोलल्यामुळं दोघांनी आपापल्या गुरुची शुद्धी सांगितली होती आणि तिथून कानिपनाथ आपल्या गुरुच्या शोधासाठी हेलापट्टण नगरीला आलेले होते आणि तिथून कानिपनाथांचं गोपीचंद राजाचं आणि जालिंदरनाथांचं चरित्र लागलं। आता 15व्या अध्यायाचं अनुसंधान घेऊन तिथून निघाला गोरक्षनाथ। कानिपाचं बोलणं ऐकलं आणि स्त्री राज्याकडे जाण्यासाठी ते असणारं राज्य लक्ष केलं आणि त्या स्त्री राज्याकडे गोरक्षनाथ गुरुच्या शोधासाठी निघाले। मार्गी चालता मुक्कास सदा श्री गुरुसे आठवी नाम ग्रामात करुणी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमितसे। आणि मग रस्त्याने जात असताना मुक्काम करत करत धर्मजल करत असताना आपल्या गुरुच्या शोधासाठी स्त्री राज्याचं मार्ग लक्ष करून निघाले। पण जात असताना रस्त्याने आपल्या असणाऱ्या गुरुचं स्मरण मुखामध्ये होतं। त्यांची पाय चित्ताच्या ठिकाणी ते असणाऱ्या पायाचं स्मरण होतं। त्यांचं नामस्मरण करत करत गोरक्ष महाराज निघाले। ऐशी आसिती गोड बंगाल सांडोली सांडीला बंगाल कौल पुढे जात स्थिर राज्यात वाहिला सीमेपर्यंत पातला। आणि असं पुढे जात असताना धर्मजल करत असताना गौड बंगाल असणारा राज्य सोडलं, पुढे कौल बंगालला गेले।
आणि तिथून पुढे स्त्री राज्यामध्ये जात असताना स्त्री राज्याची जी गावाची जी सीमा आहे त्या सीमेपर्यंत गोरक्षनाथ जाऊन पोहोचले. परी विचार स्मरणात श्रीगुरात आहेत तेथ राजवैभव बहु सामर्थ संपत्तीचे मिरवतसे. आणि जात असताना मनामध्ये संकल्प विकल्प चालू आहेत, मनामध्ये विचार करतायत गोरक्षनाथ. आता स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर ना आपले गुरुराज तिथं आहे आणि तिथले मालक आहेत असं आपल्याला सांगितलं होतं, तिथला राजा आहे असं कानिफनाथांनी सांगितलेलं होतं. मग स्त्री राज्यामध्ये स्त्री राज्याची जी काही राज्य वैभव आहे, राजगादी आहे, ती राजगादी आपले गुरुराज सांभाळतायत आणि तिथल्या सगळ्या संपत्तीची मालक ती आहेत असा विचार गोरक्षनाथ आपल्या मनामध्ये करतात. ऐशे वैभव मानी सुख प्रकरणी माते ओळखील कैसा कोणी श्रीमंता पुढे ही नदीन मला ते मिळविला. आणि विचार करू लागलेले गोरक्षनाथ. आता मच्छिंद्रनाथ म्हणजे योगी राहिलेले नाही, ते आता राजा झालेले आहे. मग आपण जर गेलो, आपल्याला जर ओळखच दिली नाही तर कोण आहे तू असं तर म्हणलं तर मग काय करायचं, कारण मोठी लोक शक्यतो गरीबाला ओळखत नाही, तशीच परिस्थिती आहे. मच्छिंद्रनाथ हा राजा आहे आणि आता आपण आपल्याकडे काय आहे, जुळी आहे, कंथाय शैली आहे, कुबडे, ह्याच्याशिवाय काय आहे आपल्यापाशी. आणि आपण जर गेलो ह्याच वेशामध्ये ह्याच असणाऱ्या ह्याच आपल्या चिन्हाने जर गेलो, मच्छिंद्रनाथा पुढे जर जाऊन उभा राहिलो तर मच्छिंद्रनाथ आपल्याला ओळखच देणार नाही, भेटीच देणार नाही. काय करावं, जसं श्रीमंता पुढे गरीबाला किंमत नसते, त्याला हीन दिन समजलं जातं, तसं मच्छिंद्रनाथ आपल्याला समजतील की काय असा विचार गोरक्षनाथांच्या मनात येतो. जेवी अंका पुढे खततो हीन दीन अति दिसत तेवी मज कंगालवंता ते कोण ते ओळखिल. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतायत, मला कोण ओळखणार आहे तिथं. आपल्यासारखा गरीब माणूस त्या श्रीमंताच्या गावामध्ये गेल्यावर कोण तिथं ओळखी देणार आहे. जसं सूर्य असतो आणि सूर्यापुढे दिवा असावा किंवा एखादा ती असणारा किडू असावा, ती सूर्यापुढे ते असणाऱ्या दिव्याची काही किंमत नाही. दिवा जरी लावला उन्हामध्ये तरी सूर्याचा प्रकाश जास्त आहे. तशा पद्धतीने आपण जरी गेलो त्या स्त्री राज्यामध्ये तरी आपल्याला कोणी ओळखणार नाही, किंमत देणार नाही असा विचार गोरक्षनाथ करतात. मेरु पुढे मशक स्थिती कोण वर्णावी कवन अर्थी की पुढे बैसल्या वनस्पती वाचास्पती मैंद राशी 16 मैंद मिरविला. आणि मग विचार करू लागलेले आहेत गोरक्षनाथ की असणारा मेरू पर्वत असावा आणि त्या मेरू पर्वतापुढे एखादा उंदीर असावा, तशा पद्धतीने आपली अवस्था होणार आहे. किंवा वाचस्पती कोण आहे, देवगुरु वाचस्पती, बृहस्पती त्यांना म्हणतात, आणि त्या असणाऱ्या बृहस्पतीच्या पुढे एखादा मैंद बसावा, मूर्ख बसावा, ते जसं त्यांच्या पुढे किंमत देत नाही त्यांना, त्या पद्धतीने माझी अवस्था होणार आहे. मच्छिंद्रनाथ कुठं, मी कुठं, अशी अवस्था होईल असा विचार मनामध्ये येऊ लागला. की रोतेज परिपाडा गार ठेवणी पुढा गरी परिस पालत देता दगडा योग्य योग साजेता. हिरा हिरा आणि ते असणारा हिरा किंवा पावसाची पडलेली गार असावी, कारण गार पण पांढरी असते, हिरा पण तसा असतो. हिरा कुठं, ती असणारी पावसाची पडलेली गार कुठं, परिस असावा किंवा दगड असावा. परिसाची किंमत दगडाबरोबर करता येणार नाही. तशा पद्धतीने मी जरी त्या स्त्री राज्यामध्ये गेलो तरी मला कोणी ओळखणार नाही असा विचार गोरक्षनाथ मनामध्ये करतात. सुवर्ण मिरवे राशी 16 ते दगडाचा पाडू केतुला तेवी माते संपत्ती मिरवला ओळखील कैसा तो. आणि मच्छिंद्रनाथांची अशी अवस्था आहे जसं परिस असावा. परिस काय लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर सोन्याचा ढिगारा त्या परिसापासून होतो, पण तीच परिस जर दगड त्याच्या शेजारी असेल तर ते असणाऱ्या दगडालाही किंमत नाही, त्या परिसराला श्रेष्ठ म्हटलं जातं. तसं संपत्तीचा सागर मच्छिंद्रनाथांपुढे आहे. अफाट संपत्तीचे ते मालक आहे, राजगादीचं वैभव त्यांच्यापाशी आहे. मग तसं दगडासारखं गाड्यासारखं जर मला मी त्यांनी ओळखलं नाही तर आपण काय करावं असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. असो या उपरी दुसरे आरती मम नाम कळता मच्छिंद्रा प्रती
परमात भांड लागले चिंती सुख संपत्ती भोगिता. असं म्हणजे ती ओळखू अथवा न ओळखू ती पुढचा प्रश्न झाला आपल्याला, गुरुनं ओळखू किंवा न ओळखू. पण मी गोरक्षनाथ या स्त्री राज्यामध्ये आलोय असं जर मच्छिंद्रनाथांपर्यंत बातमी गेली तर मच्छिंद्रनाथांना विक्षेपी गोरक्ष आलाय म्हणजे आपल्याला घेऊन जाईल. आणि आपण जर जायचं म्हटलं तर ही सगळी संपत्ती आहे, राज्य आहे, कोणी उपभोगावं असाही विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात येईल. जैसे जेविता षडष्टान्न ते कटू वट सेवी कोण देवी मच्छिंद्र संपत्तीच टाकून जाईल कैसा वैरागी. आणि गोरक्षनाथांच्या मनामध्ये शेवटी मन आहे, मनामध्ये संकल्प विकल्प असतात. असं झालं नसेल तर तसं झालं असेल, मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात. तसाच गोरक्षनाथ ही मनामध्ये विचार करतात की सगळ्या असणाऱ्या संपत्ती सोडून मच्छिंद्रनाथ माझ्या बरोबर येतील कसे. जसं पंचपक्वान्नाचं जेवण आपण जेवण करतोय आणि पंचपक्वान्नाचं जेवण करत असताना जर तिथं कडू पदार्थ आणून ठेवला तर त्या पदार्थाला कोणी स्पर्श करणार नाही. जेवढे जेवढे गोड पदार्थ दिसतात तेवढेच ते खातील. त्या पद्धतीने सगळी संपत्ती सोडून मच्छिंद्रनाथ माझ्या सोबतीला काय येतील किंवा येतील का नाही असा विचार गोरक्षनाथ करतात. या परी आणि तिसरी अर्था मम नाम सिगरू लागी कळता नेनो कल्पना वरुण चिंता वर्धता नंदाता माझिया. आणि मग पुन्हा तिसरा प्रश्न गोरक्षनाथांच्या मनामध्ये परवर्तीला माझ्या गाता मनामध्ये निर्माण येऊ लागला की बाबा गोरक्षनाथ भेटीसाठी आलेला आहे किंवा गोरक्ष या स्त्री राज्यामध्ये आलेला आहे असं जर मच्छिंद्रनाथांना कळलं तर मच्छिंद्रनाथ नाना प्रकारांना माझा घात करण्यासाठी किंवा मला मारण्याचा प्रयत्न करतील. कारण मी जर मेलो तर मच्छिंद्रनाथांना इथून कोणीही नेऊ शकत नाही. एकच गोरक्षांची भीती मच्छिंद्रनाथांना आहे. त्यामुळे गोरक्ष आलाय असं जर त्यांना कळलं तर ते माझा घात करण्याचा प्रयत्न करतील असा विचार मनामध्ये येऊ लागला. मग तयाच्या सरे विद्यारळी करावी आपण बांधुणी कळी हे तो कोंड येणे काळी मज प्रतिभासिता. किंवा मग आता समजा जर मच्छिंद्रनाथ जर आपल्या बरोबर युद्धाला आले तर आपल्याला युद्ध करावं तरी कसं, नाही करावं तर समोरचा आपल्याला मारून टाकेल. आणि जर युद्ध करावं तर ते गुरु आहेत आपले, म्हणून करून तेही करावे परी आपुले शरीर वाचवावे तेही हरिभक्तीस लावावे. आईसी याते पाप असेना मार्गी भेटला जरी तस्कर तो करू लागला संवार तेही बोलोनी असत्य उत्तर आत्मशरीर वाचवावे. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करताय जर मच्छिंद्रनाथाने आपल्या बरोबर युद्ध करायला सुरुवात केली तर आपण त्यांच्या बरोबर युद्धही करू शकत नाही. आणि जर नाही केलं तर ते आपल्याला मारतील. जर त्यांच्या बरोबर युद्ध केलं तर ते आपले गुरु आहे. ज्या गुरुचं आपण स्मरण करतोय, त्यांच्या चरणाची पूजा करतोय, त्यांच्यावरती अस्त्र कसं उचलावं याचा विचार गोरक्षनाथ करतात. ज्या स्वामीचे वंदिते चरण दयाचे विद्येचे रळी खेळ हे योग्य माते नवे जाण अपकीर्ती ब्रह्मांड. अहो ज्या मच्छिंद्रनाथांचं चरणाचे वंदन आपण रोज करतोय, त्यांच्या चरणाची पूजा करतोय आणि आपल्याला जी सगळी विद्या गौरव दिलेला आहे ती त्यांचीच कृपा आहे. त्याच गुरुनं आपल्याला शिकवलंय. मग ज्या गुरुनं आपल्याला सर्व विद्या प्रदान केलेली आहे, अर्पण केलेली आहे, त्या गुरुबरोबर युद्ध कसं करायचं. जरी त्यांच्या बरोबर युद्ध केला तर त्रिभुवनामध्ये अपकीर्ती होणार आहे असा विचार गोरक्षनाथ करतात. ऐशे तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्ग रमता तो वेश्या कटक देखील तवत्ता स्त्रिया राज्यात जाती त्या. आणि अशा प्रकारचा तर्क वितर्क करत असताना मनामध्ये विचार येत असताना गोरक्षनाथ निघाले आणि जात असताना स्त्री राज्यामध्ये काही स्त्रिया चाललेल्या होत्या आणि त्या स्त्रियांचा कटक गोरक्षनाथांनी पाहिला. तो सकळ वेश्याचे मुख्य कामिनी गुण कलिता कलिंगास नामी तिथे स्वरूपवरिता वाणी रतिपती आतळेना. आणि गोरक्षनाथांनी ज्या स्त्रिया पाहिल्या त्या स्त्रियांचा मेळा होता, 5-7 स्त्रियांचा मेळा होता आणि त्या स्त्रियांचा मेळा गोरक्षनाथांनी पाहिला. आणि त्या स्त्रियांमध्ये कलिंगा नावाची जी स्त्री होती ती स्त्री अतिशय सुंदर होती. बाकीच्या स्त्रियांपेक्षा ती सुंदर दिसत होती. आणि तिचं जर स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं तरी ती वाचेला जमणार नाही. म्हणजे बोलण्याच्या पलीकड ती अतिशय सुंदर दिसत होती असं महाराज सांगतात. जिथे पाहता
मुखकमळ शनी शेते तेजा होणी अति निर्मळ परम लतित चपळा केवळ होणी डगी रिगताती. आणि ज्या स्त्रीचं मुखकमळ पाहिल्यानंतर ना चंद्र सूर्याचं तेज सुद्धा फिक्क पडत अशा प्रकारचं तिचं स्वरूप होतं. आणि आकाशामध्ये जी वीज आहे वीज त्या विजेचं तेज अतिशय प्रकाश असतो स्वरूपवान ती वीज असते. ती वीज सुद्धा विजेने जरी या स्त्रीला पाहिलं कलिंगीला तरी सुद्धा वीज लाजेल आणि आभाळामध्ये लपून बसेल एवढं स्वरूप त्या कलिंगेचं होतं. जीचा नेत्र कटाक्ष बाण तपस्याचे विदित मन मग विषये लंपट आपण जाण कवण आरती वर्णावे. अहो जिचे डोळे जरी पाहिलं जिथे स्त्रीनं जरी नजरेनं पाहिलं गेलं तरी सुद्धा तपस्वी योगी जे आहेत. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नवनाथाय नमः. ऐसिये परी सुलक्षण दारा चातुर्य कलिका गुणगंभीरा जिचे नाम सातोत्तरा की हिरागारा मिरवती. आणि अशा प्रकारची ती स्त्री होती अतिशय सुंदर होती अशी सुलक्षण होती. तिचं असणारं स्वरूपाचं वर्णन मुखानं करवता येत नाही अशा प्रकारची सुंदर होती. कलिंगा नावाची स्त्री होती त्या सर्व स्त्रियांच्या मेळ्यामध्ये आणि ती त्या सर्व स्त्रियांना गोरक्षनाथांनी पाहिलेलं आहे. काय विचार करतात. जिचे सुस्वर विपुल गायन ऐकता गंधर्व खालती कलिमान अप्सरा परम लज्जित होऊन शेवायची ती जियेची. आणि अशा प्रकारच्या त्या स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये कलिंगा नावाची स्त्री तिचं गायन जर ऐकलं तर गायन ऐकल्यानंतर ना गंधर्व गायनामध्ये श्रेष्ठ आहेत गंधर्व सुद्धा खाली मान घालतील. तिचं नृत्य जर पाहिलं गेलं तर अप्सरा सुद्धा लाजून जातील. स्वर्गभूषण अप्सरा रंभा उर्वशी त्या सुद्धा लाजतील. एवढं नृत्य आणि गायन त्या कलिंगाचं श्रेष्ठ होतं असं सांगतात. ऐशा परीती कलिंगदारा दात स्त्री देशात अवसरा ते अचित तिथे गोरक्ष उदारा देखता झाला निधरस्ती. आणि अशा प्रकारची ती असणारी स्त्री होती अतिशय सुंदर होती. आणि ती असणारी स्त्री राज्यामध्ये चाललेली होती राणीच्या पुढं गायन करण्यासाठी. आणि ती सर्व स्त्रियांचा मेळा घेऊन जात असताना गोरक्षनाथांनी त्या स्त्रियांना पाहिलेलं आहे. काय झालं मग तो जवाई योगद्रुम जाऊन कुशे तिचे नाम येणी म्हणे कलिंगा उत्तम नाम से या देहा. आणि मग गोरक्षनाथ त्या स्त्रीच्या जवळ गेले आणि तिला विचारल्यानंतर ना त्या स्त्रीने सांगितलं या देहाला कलिंगा असं नाव आहे. कलिंगा असं माझं नाव आहे. आणि नाव सांगितल्यानंतर ना गोरक्षनाथ पुढे काय विचारतात ऐका. हेरू म्हणे कोणाची धाता कोणत्या गामाप्रती कलिंगा म्हणे त्रिदेशाप्रती जाणे आहे आमुदे. गोरक्षनाथांनी त्या स्त्रियांना विचारलं तुम्ही कुठं निघालेले आहेत कुठं त्या असणाऱ्या गेल्यानंतर ना पुढे काय करणार आहे. त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं आम्हाला स्त्री राज्यामध्ये जायचंय आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर ना राणीच्या पुढे गायन करायचंय मुख्य हेतू आहे. आणि हा हेतू लक्षामध्ये धरून आम्ही स्त्री राज्याकडे चाललोय असं त्या कलिंगानं गोरक्षनाथांना उत्तर दिलं. राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी तिये ते नृत्य कळा जाऊनी वश करणे आहे जी. आणि त्या स्त्रियांनी गोरक्षनाथांना सांगितलं आम्ही ज्या कामासाठी चाललोय ते काम म्हणजे असं आहे. मैनाकिनी पद्मिनी असणारी सुंदर तिथं राणी रसाहेब आहे. आणि ती राणीला अनेक देशोदेशीच्या स्त्री येतात त्या राणी पुढे गायन करतात नृत्य करतात आणि त्यांचं मन प्रसन्न करतात. त्याच्यासाठीच आम्ही चाललोय असं बोलू लागल्या. ती राज पद्मिनी वश्य होता अपार देईल अमुते या परिकामना योनी चित्ता गमन करीतो अन्निकी. आणि त्या स्त्रिया गोरक्षनाथांना सांगू लागलेल्या आहेत महाराज आम्ही स्त्री राज्यामध्ये चाललोय आणि तिथे गेल्यानंतर ती राणी जी आहे त्या राणी पुढे गायन करायचं नृत्य करायचं आणि तिची जी काही असणारी चित्त आहे ती चित्त प्रसन्न करायचं. ती जर राणी आपल्यावरती प्रसन्न झाली आमच्यावरती तर आम्हाला अफाट धनसंपत्ती देणार आहे आणि ती धनसंपत्ती कमवण्यासाठी आम्ही तिकडे चाललोय असं स्त्रिया बोलू लागल्या. ऐसा वृत्तांत ऐकून युक्ती हृदय विचारी योगपती की चित्त शुद्ध करून संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. आणि अशा प्रकारचा विचार केला आणि गोरक्षनाथांच्या मनामध्ये विचार आला आपल्याला पण तिकडेच जायचंय. ह्या स्त्रिया जिकडे चालल्या तिकडेच आपल्याला जायचंय. मग एकटं जाण्यापेक्षा आपल्या सोबतीला कोणीतरी असलं तर बरं वाटतं. एवढंच एकटं जाण्यापेक्षा
म्हणून आपण ह्यांची संगती ठरवू आणि यांच्या संगतीनं आपण डायरेक्ट राणीपाशी जातोय आणि जिथं राणी तिथं राजा आहे म्हणजे मच्छिंद्रनाथ सुद्धा आपल्याला तिथं भेटतील. म्हणून जोपर्यंत स्त्री राज्यामध्ये आपण प्रवेश करत नाही राणीच्या अंतःपुरामध्ये तोपर्यंत ह्यांच्या संगतीला लागू आणि ह्यांच्या संगतीनं स्त्री राज्यामध्ये जाऊ असा विचार गोरक्षनाथ मनात करतात. मग सहज स्थितीने गमना आवाळूनी दृष्टी राजसदना गुप्त वेशे श्री गुरु कामना अवगमुनी घ्यावी तो. लगेच गोरक्षनाथांनी मनामध्ये विचार केला आपण आपापलं काम करायचं. ह्या स्त्रिया त्यांचं काम करतील. त्यांचं काम काय आहे? राणी पुढे जायचं, नृत्य करायचं, राणीला प्रसन्न करायचं. आपणही जाऊ आणि आपलं काम आपण गुप्तपणानं साधू. आपलं काम प्रगट करायचं नाही. आपणही यांच्या बरोबरीने जाऊ आणि गुप्त रूपानं आपलं काम करू असा विचार मनामध्ये करतात. ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने. आणि लगेच गोरक्षनाथाने त्या स्त्रियांना सांगितलं म्हणले तुम्ही चाललात स्त्री राज्याकडे पण मला पण तिकडे जायचंय. मग तुम्ही जर मला सोबतीला घेऊन गेला किंवा नेचाल का नाही मला पण तिकडेच यायचंय. मग तुम्ही तुमच्या बरोबर मला घेऊन जातात का नाही असं गोरक्षनाथ विचारतात. एरी म्हणे नरेंद्रोत्तमा येऊन पाहसी संगती आम्हा तरी कुशापणी काय तुम्हा गोवरली विद्याजे. आणि स्त्रियांनी सांगितलं आम्ही आता चाललोय राणी पुढे गायन करणार आहे, नृत्य करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो. तुम्ही आमच्या बरोबरीने यायचं म्हणताय पण तुम्ही तिथे येऊन काय करणार? म्हणजे तुम्हाला गायन येतंय का, फकवाद वाजवायला येतंय का, नृत्य करायला येतंय का? म्हणजे आमच्या मधलं तुम्हाला काय येतंय, कोणची विद्या आहे ती सांगा असं त्या स्त्रियांनी विचारलं. हेरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजवून कुशळपणे नेटका. गोरक्षनाथांनी सांगितलं मला तुमच्या मधलं सगळेच येते, तुमच्यापेक्षा भारी येते. तुम्ही गायन करतायत मलाही गायन येते आणि तुम्ही गायन करत असताना मी मृदुंग वाजवतो. भगवत वाजवण्याचं काम, मृदुंग वाजवण्याचं काम त्या ठिकाणी करील असं गोरक्षनाथ बोलतात. एरी म्हणे गाणे वाजविणे तसे चातुर्यवाने तरी प्रथमारंभी आम्हा दाविने कैसे रीती कुशलत्व. स्त्रियांनी सांगितलं बाबा तुझी आमची ओळख नाही, आजच बघितलेलं आहे. बरं तू जर आमच्या बरोबर आला तिथं पकवाज वाजवायला जर चुकला तर राणी सगळं दंड करील. त्याच्यामुळं आधी आम्हाला दाखव. तू म्हणतोय ना तुला गायन बी येतंय, वाजवायला बी येतंय, तरी आमच्या पुढे गायन करून दाखव, आमच्या पुढे मृदंग वाजवून दाखव. जर आम्हाला पसंत पडलं तर तुला आम्ही घेऊन जाऊ असं त्या स्त्रिया बोलू लागल्या. एरू म्हणे जी काय उशीर आताची पावा चमत्कार हात कंकण आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी ते. गोरक्षनाथाने सांगितलं काही अवघड नाही. तुमच्या मनामध्ये शंका आहे, तुम्हाला बघायचं तर आताच दाखवतो. हातामध्ये काय वस्तू घातली ती बघायला आरसा लागतोय का? नाही. डोळ्यानं पाहिलं तरी होत आहे. त्यामुळे उशीर लागत नाही. आताच मी गायन बी करून दाखवतो आणि मृदंग बी वाजवून दाखवतो असं गोरक्षनाथ बोलतात. की स्पर्शता शुद्ध समर्पण होय न होय केलिया पान की स्पर्शिल्या परिसोन न होय भ्रांती मिरवेल काय. अहो अमृत प्राशन केल्यानंतर मरणच मरून जातं किंवा परिसराचा जर धक्का लोखंडाला लागला तर किती वेळानं सोनं होतं त्याचं की एकाच क्षणामध्ये. परिसराचा धक्का लागल्याबरोबर त्याचं असणारं लोखंडाचं सोनं होतं. त्या पद्धतीने आताच तुमच्यापाशी मी गायन करून दाखवतो, याला वेळ लावत नाही असं गोरक्षनाथ बोलतात. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे कथाची कलिंगामही सदनाहुनी उतरली. आणि मग गोरक्षनाथाने सांगितलं त्या स्त्रियांना बघा तुम्हाला जर परीक्षा घ्यायची तर आताच्या आत्ता घ्या. मग लगेच ते असणाऱ्या शिबिकामध्ये कनक आसनामध्ये ते शिबिकामध्ये कलिंगा स्त्री बसलेली होती. तिथून खाली उतरली पृथ्वीवरती आणि उतरल्याबरोबर काय करतात महितळी घालून आसन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशलत्वपण कळा जावी कोणती. आणि मग लगेच ती असणारी कलिंगा त्या शिबिका आसनामधून खाली उतरली. उतरल्याबरोबर सगळ्या स्त्रियाचं गोल अशा प्रकारचा आळ करून बसल्या. गोरक्षनाथांना मध्ये बसवलं. हातामध्ये सारंगी म्हणजे वीणा वगैरे त्यांच्या हातामध्ये दिला म्हणजे गायन करण्याचं. आणि हातामध्ये दिल्याबरोबर तिने सांगितलं गायन करून दाखवा. ऐसी ऐकुनी तिची गोष्टी करी कवळूनी भस्मची मोठी गंधर्व प्रयोग ओटी जन्कुनी बाई चर्चित असे. आणि त्या स्त्रीनं हातामध्ये सारंगी दिल्याबरोबर
गोरक्षनाथाने आपल्या झोळीमध्ये हात घातला, त्याच्यातून भस्म काढलं. त्या भस्मावरती गंधर्व नावाचा मंत्र म्हटला गेला, कारण गायनामध्ये प्रवीण असतात, संगीत विशारद असतात ते गंधर्व, म्हणून ती असणारी भस्माची मुठी वरती गंधर्व प्रयोग मंत्र म्हटला गेला आणि ती चिमुटी ती भस्म आपल्या कपाळाला लावला. चर्चुनी दाई दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्याचे स्पर्शित असे झाली ओंकार देत असे गावे वाजवावे म्हणून या. गोरक्षनाथाने ती असणारी भस्म घेतलं, त्याच्यावरती गंधर्व मंत्र म्हटला आणि सगळे असणाऱ्या विद्येचा गायन असेल, वादन असेल, या विद्यांचा मंत्र म्हटला आणि भस्मची मुठी 10 दिशेला फेकून दिली. 10 दिशेला ती असणारी भस्म फेकून दिला, आपल्या कपाळाला लावलं आणि जी काही परिसरामध्ये दगडे धोंडे होते, म्हणजे जिथं जिथं भस्म जाईल त्यांना सांगितलं गायन करा. तरी काननी तरुपाशान जलपदी गंधर्वा सारखे गायन तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चातुर्य. आणि गोरक्षानं ते असणारं भस्म 10 दिशेला सोडून दिला, फेकलं आणि त्या असणाऱ्या भस्माचा स्पर्श ज्याला ज्याला झाला, मग ती दगड असतील, वनस्पती असतील, झाडं असतील, त्या सगळ्यांमधून गंधर्व परिसर गायन त्या दगडामधून झाडांमधून गायलेला आवाज येऊ लागला. आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरू गायन करीती हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी. आणि मग ते असणारे दगड असतील, झाडं असतील, वनस्पती असतील, ती सगळे आपले आपण गायन करू लागल्या आणि मृदुंगाचा मंजूळ आवाज त्याच दगडामधून वनस्पतीमधून येऊ लागला. ती कलिंगन आणि इतर स्त्रियांनी ऐकलं, त्यांच्या मनाला आश्चर्य वाटलं. स्वमुखी ओपुनी मध्यमांगुळी ती विस्मय करी आपल्या पोटी चित्ती म्हणे हा नर दुर्जटी ईश्वर तुल्य वाचतसे. आणि लगेच स्त्रियांना आश्चर्य वाटलं, म्हणले काय आश्चर्य आहे, आपण ह्याला गायन करायला सांगितलंय पण ह्यानं दगडामधून झाडांमधून गायन आणि वादन आपल्याला करून दाखवलं. मग जी निर्जीव वस्तूमधून जी गायन करू शकतोय त्याला गाता येणार नाही का? हे काय कोणी सर्वसामान्य माणूस नाही, कदाचित ईश्वराचा अवतार असेल किंवा ईश्वरासमान याच्याकडे सामर्थ्य असेल असा विचार त्या स्त्रियांनी केला. जो पाषाण तरू हाती गायन करीत गंधर्वा तरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया. लगेच कलिंगेने विचार केला, जो व्यक्ती दगडामधून झाडांमधून गायन करू शकतो ती बी गंधर्वासारखं सर्वसामान्य नाही, संगीतामध्ये विशारद गायन दगडामधून झाडामधून जर गायन करून घेऊ शकतो, मग त्या व्यक्तीला स्वतःला गाता येणार नाही का असा विचार त्या स्त्रियांनी केला. जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिसमानी करावया शक्य म्हणावे की. अहो जो असणारा दगडाला पिवळेपणा आणतो, दगडाचं सोनं जो करतो त्याला परिसासारखं म्हणायला काय अडचण आहे. जो स्वतः दगडाला पिवळेपणा आणून त्याचं सोनं करतो मग त्याला परिस म्हणायला काय अडचण आहे, अवघड आहे असं त्या स्त्रिया बोलतात. जेने बुरट गौतमी कांचे खाली सर्व पदार्थी मई उतरली त्याते कामधेनु निर्माया बली परम शक्यता न बोलावी. अहो ज्या गायीनं आपल्या असणाऱ्या कासे खाली किंवा ज्या गायीनं सर्व पदार्थ जगामधले अशक्य तेवढे पदार्थ तिथं त्या गायीनं प्रगट केले, त्या गायीला कामधेनू समजायला काय अडचण आहे. कारण कामधेनू जे काम करते तेच काम जर बाकीच्या गौतमीने केलं, दुसऱ्या गायीने केलं तर तिला कामधेनूची उपमा द्यायला काय अवघड आहे किंवा काय अशक्य आहे असं त्या स्त्रिया बोलतात. की कोणत्याही वृक्षाखाली कामना पुरवी सकाळी ते कल्पतरू मिळी अनायसे शोभत किंवा आपण कोणत्या बी एका झाडाखाली जाऊन बसलो त्या झाडानं जर मनातल्या सगळ्या कामना पूर्ण केल्या तर त्या झाडाला कल्पतरू समजायला काय अशक्य आहे, अवघड आहे का? तसं कल्पतरू झाड आहे तसंच ते पण त्या झाडामध्ये आहे असं बोलू लागले. तन्याय वृक्षपाशानी आणि ज्याने गंधर्व मांडली तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. म्हणून स्त्रिया मनामध्ये ती कलिंगा नावाची स्त्री विचार करते, ज्यानं दगडामधून गायनही करून दाखवला आणि मृदुंगाचा आवाजही काढून दाखवला. मग जो दगडाला झाडांना गायन करून घेऊ शकतो त्याला स्वतःला गाता आणि वाजवता येणार नाही का असा विचार स्त्रिया करू लागल्या. तरी आता असो कैसे आपण चिरावे याची संगतीस ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाली विवळा. मग त्या कलिंगाने विचार केला, आता आपण ह्याला सोबतीला घेऊन जाऊ आणि आपणच ह्याच्या संगतीमध्ये राहू, कारण ह्याला सगळंच येतंय,
आपल्यापेक्षा गायनही येतंय आणि वाद्यकामही येतंय, म्हणून आपणच याच्या संगतीमध्ये राहिलं तर आपलाही लाभ होईल असा त्या स्त्रिया मनामध्ये विचार करतात. म्हणे महाराजा सद्गुणा करिता मी दीन किंकर अनाथाय साका मोदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हाने. आणि लगेच कलिंगेने सांगितलं त्या गोरक्षनाथांना, म्हणले महाराज तुमची जर येण्याची इच्छा असेल तर चला, तुम्ही जरी सोबतीला असलात तर उत्तम, आम्हाला बी सोबतीला कोणीतरी होईल. आणि तुमच्या मनामधली जी कामना आहे स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर किंवा ज्या अपेक्षेनं चालला ती अपेक्षा मनातली कामना पूर्ण करा असं त्या स्त्रिया बोलतात. अगाध वर्णाची सविता राशी देव देवी ममतम गुणाशी तरी संज्ञा दे बोलिराशी त्याची सिद्ध आव्हाने. म्हणून लगेच ते असणाऱ्या स्त्रियांनी सांगितलं तुमचं असणारा जे काही वर्णन आहे ती वर्णन करता येणार नाही, म्हणून तुम्ही आमच्या सोबतीला चला आणि जी काही तुम्ही बोललेली आहे ती तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन जाताल का, तर आम्ही घेऊन जायला तयार आहे असं त्या स्त्रिया बोलतात. तरी महाराजा विद्यानवा जगी मिळवी त्या भावा ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजित असे. पण त्या स्त्रियांनी विचारलं, म्हणले महाराज तुम्ही आमच्या सोबतीला येणार आहोत, पण जो सोबतीला आहे त्याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही आमच्या सोबतीला आहे आणि जर आम्हाला कुणी गेले विचारलं आज नवीन माणूस कोण आणलाय तर तुमचं नाव तरी आम्हाला माहिती पाहिजे ना, म्हणून तुम्ही कोण आहे, कुठलं आहे, तुमचं नाव काय आहे असं स्त्रियांनी विचारल्यानंतर ना गोरक्षनाथ काय विचार करतात. चित्ती म्हणे नावाची दान प्रविष्ट न करावे कारण गुप्त ठेवी असं कार्य साधन घडून येईल पुढारा. आणि त्या कलिंगेने गोरक्षनाथांना स्वतःचं नाव विचारल्यावर गोरक्षनाथांनी विचार केला आपलं खरं नाव सांगून जमणार नाही, कारण स्त्रियाची जात आहे कुठेतरी बोलल मचिनाथापर्यंत बातमी जाईल, म्हणून आपलं जे मुख्य नाव आहे गोरक्षनाथ हे नाव आपलं लपवून ठेवायचं आणि काहीतरी आपलं काम साधेपर्यंत दुसरं नाव तात्पुरतं ठेवू असा विचार करू लागले. ऐसा विचार करुणी म्हणे के शुभाननी पुरवडा मम देहाला गुणी जगा माझी निरोध असे. आणि गोरक्षनाथांनी विचार केला, म्हणले हे बघा पुरवंडा असं माझं नाव आहे आणि पुरवंडा हे नाव गोरक्षनाथांनी सांगून टाकले या देहाला किंवा पुरवंडा नावानं आम्ही जगामध्ये राहतो असं गोरक्षनाथांनी खोटं खोटं काहीतरी नाव सांगून टाकलं. एरी म्हणे पुरवंडया कामना कोणाला दया ते तैसी वदुनिया सुका लागी हे लावे. लगेच कलिंगने विचारलं, म्हणले महाराज पुरवंडा राजे साहेब कोणत्या कामासाठी तुम्ही स्त्री राज्यामध्ये यायचं म्हणताय, आता आम्ही चाललोय आम्हाला काहीतरी संपत्ती मिळावी या आशेने आम्ही चाललोय, तुमच्या मनामध्ये काय कामना आहे, स्त्री राज्यामध्ये आल्यानंतर ना काय करण्याचा हेतू मनामध्ये आहे सांगा असं विचार करू लागले. म्हणे ओ शुभाननी विषय गणाची बोलती कडसनी परी काही कामना नसे म्हणे अज्ञानाचे याती. आणि लगेच त्या स्त्रीने कलिंगेने विचारलं तसं आम्ही संपत्ती मिळावी या अपेक्षेने स्त्री राज्यामध्ये चाललोय, तसं तुमची कामना काय आहे का, तुम्हाला बी वाटतंय राणीकडून राजाकडून काहीतरी अपेक्षा संपत्ती आपल्याला मिळावी असं तुम्हाला बी वाटतंय. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं हे बघा विषयासाठी आम्ही आलेलो नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आज्ञा नाही, म्हणजे आम्हाला संपत्तीची विषयाची काही अपेक्षा नाही असं बोलू लागले. एक वेळ उदरापुरती समयादे का होती या विरहित चित्ती जनते काहीच. आणि त्या पुरवंडानं म्हणजेच गोरक्षनाथांनी सांगितलं कलिंगेला आमच्याकडे आम्हाला कशाची अपेक्षा नाही, पोटापुरतं एक वेळेला अन्न मिळालं आम्हाला बस झालं, बाकी काय करायचंय आम्हाला, संपत्तीची आशा नाही, कुठल्याही विषयाची नाही, आमच्या मनामध्ये काहीच काम नाही, फक्त एक टाइम पोटापुरतं खायला मिळलं बंद झालं असं ती पुरवंडा अर्थात गोरक्षनाथ बोलतात. एरी हे कोणी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे वाचन म्हणे महाराज नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा. आणि अशा प्रकारे गोरक्षनाथांनी सांगितल्याबरोबर त्या कलिंगेने सांगितलं महाराज ठीक आहे, आता तुम्हाला जर काहीच अपेक्षा नसेल, एका तुम्ही म्हणताय टायमाला एकाच वेळेचं अन्न मिळलं बस झालं, तुम्हाला तिथं पंचपक्वान्नाचं मिळेल चला म्हणजे काही अडचण नाही, तुमची कामनाच नाही काय अपेक्षाच नाही असं स्त्रिया बोलू लागल्या. परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यात आपण जाणे ते पुरुषांचे आगमन नाही त्या देशात. पुन्हा कलिंगेला गोरक्षनाथांना बोलायला सुरुवात केली, महाराज तुम्ही आहेत पुरुष आणि तुम्ही स्त्री राज्यामध्ये यायचं म्हणताय,
पण स्त्री राज्यामध्ये पुरुष जातच नाही आणि जरी गेला तर तो जगतच नाही, कारण हनुमंतराच्या भूतकाळानं पुरुष वाचत नाही. त्याच्यामुळे तुमचं स्त्री राज्यामध्ये जाणं कठीण आहे, अवघड आहे असं स्त्रिया बोलू लागल्या. एरू म्हणे कवनार्थी आगमन नसे तया देशाप्रती म्हणे मारुती स्तुती मरुत स्तुती पुकारे स्त्रिया होती. आणि त्यावेळेस गोरक्षनाथाने विचारलं का आम्ही त्या स्त्री राज्यामध्ये येऊ शकत नाही, आमचं आगमन त्या स्त्री राज्यामध्ये का होत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हनुमंतरायाचं भूतकाळ आहे आणि त्या भूतकाळाने पुरुष ते असणारा जर पुरुष कुणी असेल तर तो असणारा पुरुष भूतकाळाने जगत नाही असं त्या स्त्रियांनी सांगितलं. ऊर्ध्वरेती वायुनंदन रेती पडे भूकाकार वचने गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या देशी. आणि त्या स्त्रियांनी सांगितलं जर पुरुषच नसेल तरी सुद्धा त्या स्त्रिया असणाऱ्या गर्भवती होतात. हनुमंतराय ऊर्ध्वर येत आहे, त्यांच्या असणाऱ्या मुखामधून असणारं नेत स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होतं मुखाद्वारे आणि त्या असणाऱ्या गर्भवती राहतात असं त्या स्त्रियांनी सांगितलं. त्याची हुंकारे करून पुरुष गर्भात होय पतन त्याने करून तयाचे मरण होत असे दान महाराजा. आणि त्या असणाऱ्या हनुमंतरायाच्या भूतकाळानं पुरुषाचं गर्भातच पुरुष जर गर्भामध्ये असेल तर गर्भातच मरून जातो. त्याच्यामुळे पुरुषही त्या स्त्री राज्यामध्ये जन्मत नाही आणि बाहेरचा कुणी आलेला पुरुष येऊ शकत नाही आणि आला तरी तो जगत नाही असं त्या स्त्रियांनी सांगितलं. तरी तुझे जाणे उदेले चित्ती करी तुझे होईल कैसी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझिया. म्हणून महाराज तुम्ही यायचं म्हणताय स्त्री राज्यामध्ये, पण आमच्या मनामध्ये अशा प्रकारची अडचण आहे. तुम्ही स्त्री राज्यामध्ये येणार कसं आणि जरी आलाव तरी हनुमंतरायाच्या भूतकाळानं तुमची काय अवस्था होईल असा विचार करू लागले. एरू म्हणे कैवती काय करील आम्हा मारुती प्रलय कायची मूर्तनी हरती लोळणी ना मैते. आणि त्या असणाऱ्या गोरक्षनाथाने अर्थात तो पुरवंडा त्या स्त्रियांना कलिंगेला बोलू लागला. हे बघा हनुमंतरायाची भीती आम्हाला वाटत नाही, आमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, सगळी सृष्टीची उलथापालट करण्याचं सामर्थ्य आहे. मग तू हनुमंतराय तू मारुती आम्हाला काय करणार आहे किंवा त्याची भीती आम्हाला नाही असं गोरक्षनाथ बोलू लागले. अगे तीव्र तपाचा तपोजेटी जेणे सविता गळवणी ठेवली पोटी ते दीपाची हळहळ मोठी मानिल काय तो पुरुष. आणि त्या असणाऱ्या गोरक्षनाथाने सांगितलं आमच्याकडे तपोबळ आहे आणि तपाचं एवढं सामर्थ्य आहे, आम्ही सूर्य जर गिळून घेतला तर दिव्याची भीती आम्हाला वाटणार आहे का. तसं पूर्ण सृष्टीवरती आम्ही विजय मिळवलेला आहे, अर्थात हनुमंतरायाची भीतीच आम्हाला वाटत नाही असं सांगू लागले. सकळमयी जो माता काय त्या ते पर्वताचे भय काय अब्दी गिळिता शरण गावे काय वेगे तिलरा. अहो ज्यानं सगळं पृथ्वीचं वजन डोक्यावरती धरलंय त्याला पर्वताचं वजन होणार आहे का. जन समुद्रच प्राशन केलेला आहे, समुद्र गिळून टाकलेला आहे, तो एका डबक्याला घाबरणार आहे का किंवा सरोवराला तलावाला घाबरणार आहे का असं गोरक्षनाथ बोलू लागले. तरी आता शुभाननी हा संशय तून आणि मनी येशे गोरक्ष तिथे बोलवणी ते स्थानाहोनी उठला. आणि लगेच त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं आमच्या प्रकारची जी काही भीती आहे ती भीती काढून टाक मनामधली. आम्हाला हनुमंतरायाची भीती वाटत नाही किंवा त्यांच्या भूतकाळाचा परिणामही आमच्यावरती काही होणार नाही असं त्या स्त्रियांना गोरक्षनाथांनी सांगितलं आणि आपल्या जागेवरनं उठले. मगती कलिंगा बैसवनी रती आपण झाले पुढे सारथी दोन्ही वाघ डोळे धरून हाती दुरावेष्टुनिया बेसलासे. आणि मग लगेच असणाऱ्या रथावरती गोरक्षनाथ बसलेले आहेत, त्या कलिंगेला पाठीमाग बसवलेला आहे आणि स्वतः सारथी झालेले आहेत. रथाचे जे काही घोड्याचे वाघदोर आहेत ते वाघदोर हातामध्ये धरले आणि गोरक्षनाथ निघाले. परी प्रथमारंभी तो दुर्जटी करी कवळणी भस्माची मोठी वज्रास्त्र मंत्र ओटी अपार शक्ती जल्पला. आणि रस्त्याने जात असताना गोरक्षनाथ कलिंगेच्या बोलण्यावरती विचार करू लागलेले. तिने जी सांगितले हनुमंताच्या भूतकाळाने पुरुष जगत नाहीत वाचत नाही म्हणून विचार गोरक्षनाथ करू लागले. आणि रस्त्याने जात असताना आपली भस्माची मुठी काढली आणि त्या भस्मावरती वज्रास्त्र मंत्र म्हटला आणि भस्माची मुठी पाठीमागे सोडून दिले. गोरक्षनाथ पुढे निघाले. तया मागे स्पर्श मंत्र
वस्त्रा जल्पनिया निज वक्त्रा तेही निरवे सबळस्त्रा महिलागी महाराजा. आणि पुन्हा पाठीमाग स्पर्शास्त्र मंत्र टाकलं. पहिल्यांदा वज्रास्त्र मंत्र टाकलं म्हणजे कोणी जरी आलं तरी वज्रास्त्र मंत्राने त्याला अडवलं जावं. पुन्हा स्पर्शास्त्र मंत्र टाकला. जरी कोणी येण्याचा प्रयत्न केला तरी तो जमिनीला चिटकून बसावा. असं मंत्राचं अस्त्रांचं प्रयोजन करत करत गोरक्षनाथ पुढे निघाले. यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अतिपवित्र उपरी ते नागास्त्र सीमेवरी ते प्रेरिले. आणि त्या स्त्री राज्याच्या सीमेवरती 4 प्रकारच्या अस्त्राचं प्रयोजन गोरक्षनाथांनी केलं. पहिलं वज्रास्त्र टाकलं, दुसरं स्पर्शास्त्राचं मंत्र म्हटलं आणि स्पर्शास्त्र सोडून दिलं, तिसरं मोहनास्त्र टाकलं आणि चौथं नागपाश बंधन टाकलं. म्हणजे 4 अस्त्र पार करून कोणीही पुढे येण्याचं धाडस सामर्थ्य कोणालाही होणार नाही. अशा प्रकारचे 4 अस्त्र त्या सीमेवरती सोडले आणि गोरक्षनाथ निघाले. ऐसे चतुर्थास्त्र प्रेरून चालता झाला गोरक्षचतुरेने सीमा उल्लंघून एक योजना त्रिदेशात मिसळला. आणि अशा प्रकारची 4 अस्त्राचं प्रयोजन गोरक्षनाथांनी त्या स्त्री राज्याच्या सीमेवरती केलं. तिथं चतुर्थ अस्त्राचं प्रयोजन केलं आणि स्त्री राज्याच्या जवळ येऊन गोरक्षनाथ थांबले. चिन्हा पट्टन उत्तम ग्राम तेथे झालाशे मुक्काम तो लोटून गेला ओगादीन मैनिशा दाटली. आणि स्त्री राज्याकडे जाण्याच्या आधी चिन्हापट्टण नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मुक्कामासाठी गोरक्षनाथ थांबले. कारण मुक्काम करत 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 त्या स्त्री राज्याकडे निघालेले होते आणि त्या चिन्हापट्टण गावामध्ये थांबल्यानंतर रात्र झाली म्हणून मुक्कामासाठी थांबले. परी दिना समान रात्री चंद्र तेजे मिरविली होती सकाळी भोजने सारुणी निभूती पगुडली शयनी आपुल्या. पण त्यावेळेसची रात्र म्हणजे चंद्राचा प्रकाश होता. जसं दिवसा प्रकाश असावा त्या पद्धतीने रात्र होती. रात्रीला सुद्धा चंद्र प्रकाशमान झालेला होता आणि त्या गावामध्ये त्यांनी मुक्काम करत असताना जेवण केले. काय करतात? निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली मैवर सकळ लोकुनी अंधकार दिशा उजेड उधळली. आणि एक प्रहर रात्र झाल्यानंतर ना रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी पूर्ण चंद्र प्रकाश पडलेला होता आणि जमिनीवरती ते सगळे उतरलेले होते. पण जमिनीवरचे बारीक खडे सुद्धा त्या प्रकाशामध्ये दिसत होते. एवढा चंद्राचा प्रकाश त्या ठिकाणी पडला गेला. ते दिनीची म्हणून रात्री की उदय आली माया भगवती चंद्रपोत घेऊन याती सहजमती क्रीडतसे. आणि त्या दिवसाची रात्र नाही तर असणारे भगवती असावी आणि हातामध्ये चंद्रज्योत घेऊन आलेली असावी. ज्योत आल्याबरोबर उजेड पडतो तसं देवी भगवती चंद्रज्योत घेऊन आली की काय अशा प्रकारचा आभास होऊ लागला. एवढा उजेड त्या ठिकाणी पडला गेला. की ते रात्र नये जडित पदक हेमत गटी अवनी देक त्यावरी नक्षत्रे अन्य मानिक मध्ये इरा बिंदू शोभे जैसा. आणि किंवा ती रात्र म्हणजे नाही तर एखादं कोणीतरी पायामधलं पदक असावं तेही सोन्याचं हिऱ्याचं आणि त्या पदकाचा उजेड त्या ठिकाणी पडावा त्या पद्धतीने तसा उजेड तिथं पडलेला होता असं सांगतात. की ते रात्र नव्हे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी चंद्र बीजवरा लेवणी बाळी मैलागी क्रीडतसे. किंवा ती रात्र नाही तर भद्रकाळी घेऊन आलेली आहे. ते असणारे शृंगारयुक्त भद्रकाळी आणि कपाळालाच तिनं असणारा चंद्र लावलेला असावा आणि भद्रकाळी त्या ठिकाणी भद्रकाळी रूपी रात्र चंद्र सोबतीला घेऊन आलेली असावी असं दिसू लागलं. ऐसिये परी सुलक्षण राती उजेड दावी मैवरती तो एकीकडे गमन मारुती शेतूनी करीतसे. आणि अशा प्रकारची रात्र झालेली होती आणि त्या असणाऱ्या रात्रीमध्ये चंद्राचा पूर्ण प्रकाश पडलेला होता. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तिथलं सगळं दिसत होता. इकडं हनुमंतराय सेतू बंधनावरून स्त्री राजाकडे भूभुत्कार करण्यासाठी सेतू बंधनावरून निघाले. मार्गी जाता सहज स्थिती येवनी पोचला सीमेवरती तो रात्र हृदयाप्रती येवनिया आदळले. आणि हनुमंतराय निघाले रोजच्या प्रमाणात. त्यांचं रोजचं नेहमीच काम होतं सेतू बंधनावरती रात्रीच्या वेळेला येणं आणि भूभुत्कार करणं हे त्यांचं दररोजचं काम असल्यामुळे ते आपापल्या कामाला निघालेले होते. पण सीमेपर्यंत आल्यानंतर जी गोरक्षनाथाने वज्रास्त्र टाकलेलं होतं ते वज्रास्त्र हनुमंताच्या अंगावरती येऊन आदळलं. परी वज्र शरीरी मारुती वज्र प्रहारे पडला क्षिती मूर्छा दाटोनी हृदयाप्रती विगत गती पडलासे. आणि हनुमंतराय वज्र शरीर आहे
आपुली याहू प्रताप शक्ती लाहोनी सकळांची वरदोक्ती वज्रदेही आईसी ख्याती त्रिजगती मिरविजय युद्धकांड अध्याय 45. तशा पद्धतीने वज्रदेही हनुमंतरायाचं शरीर होतं. शरीर वज्र आईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे अशा प्रकारचं वज्र शरीर हनुमंताचं असताना सुद्धा गोरक्षनाथांनी जी काही वज्रास्त्र सोडलेलं होतं त्याचा प्रहार हनुमंताच्या हृदयावरती झाला. काय झालं? यावरी स्पर्श करी जगटी लिप्त केला मै पाटी त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी जाऊन या संचरले. आणि वज्रास्त्र धडकल्याबरोबर हृदयाला लागल्याबरोबर हनुमंतरायाला मूर्छा आली म्हणजे चक्कर आली. आणि तेवढ्यामध्ये स्पर्शास्त्र होतं. हनुमंतराय त्याच सीमेला चिटकून बसले. त्यात मोहनास्त्र होतं. मोहनास्त्रानं हनुमंताला मोहून टाकलं. पुढं यावरी नागास्त्र नागपती सहस्रपणे प्रत्यक्ष मूर्ती उदय पावता पदहस्ती गुंडाळूनिया बैसला. आणि पुन्हा नागास्त्र गोरक्षनाथाने 4 प्रकारचे अस्त्र टाकली होती म्हणून 4ही अस्त्राचा प्रहार हनुमंतावरती झाला. वज्र अस्त्राचा प्रहार झाला. स्पर्श अस्त्रानं चिटकून बसले. मोहन अस्त्रानं मोहून टाकलं आणि नाग अस्त्रानं सगळ्या शरीराला बांधून टाकलं. जसं नागपाशामध्ये अडकावं तसं हातपाय नागानं बांधून टाकले आणि वरी नागाचा फणा धरला असं सांगतात. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टना मग कासा विसा होत सेवा विनंदन ती तळमळे उडाल्या कारण परिस्पर्शास्त्र उठून दी. आणि मग ज्यावेळेस नाग अस्त्रानं बंधन केल्याबरोबर हनुमंतरायांना वाटलं आणि आपण उड्डाण करून जावं ह्या संकटामधून मागे यावं म्हणून बळजबरीनं ताकद लावून उड्डाण करू लागले. पण स्पर्श अस्त्र मंत्रानं जमिनीने चिटकून घेतलं होतं त्यामुळे हनुमंतराची ताकद त्या ठिकाणी चालली नाही. गडोगडी मूर्छा येता नेत्र गोवंडी वाती देता त्यावरी विकार वेष्टिता तेने होत कासाविषयी. आणि स्पर्श अस्त्र मंत्रानं हनुमंतराला चिटकून घेतलेलं होतं. वज्रास्त्र मंत्राने प्रहार झालेला होता त्याच्यामुळे ताकद चालत नव्हती आणि अधिक नाग अस्त्राचं बंधन त्यांनी केलेलं होतं. श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः श्री गुरुभ्याय नमः श्री नवनाथाय नमः. मोहनास्त्राचा ती प्रसर मोहनी घेतले सकळ चर मी कोण त्या कार्यावर आलोय कळेना. आणि मोहन अस्त्राचा प्रभाव हनुमंतावरती झाला आणि मोहन अस्त्राचा प्रभाव झाल्यामुळे हनुमंताचं चित्त मन मोहून घेतलं. त्यामुळे हनुमंतराय विसरले आपण कोणत्या कामासाठी आलोय, कुठून आलोय, कशासाठी आलोय. ही सगळं मोहन अस्त्रानं मोहून घेतल्यामुळं काहीच लक्षात राहिलं नाही अशी अवस्था. चित्तमयवरती पडाचे मारुती कपडा लोटल्यावरती प्राण निव पातचे. आणि अशा प्रकारचं निश्चित हनुमंतराय जमिनीवरती पडले गेले कारण चतुर्थ अस्त्राचं बंधन होतं. त्याच्यामुळे हालचाल हनुमंताची बंद झाली, मूर्छित झाले आणि एक प्रहर लोटल्यानंतर आपला जीव जातो की काय किंवा जीव जाण्याची अवस्था हनुमंताची निर्माण झाले. शेतवर्णे मुखी लोटले रक्त पाणी ते लोटले सकळ म्हणे बेजोनी लोटा लोटतसे. हनुमंताचे डोळे पांढरे झाले. मुखामधून आरक्त अशा प्रकारचं पाणी मुखामधून बाहेर पडू लागलं आणि सगळं असणारं शरीर वेष्टून टाकलं. त्यामुळे जमिनीवरती मूर्छित पडले. काहीच क्षणामध्ये आपण मरतोय, आपला जीव जातोय असं हनुमंताला वाटू लागलं. होता मग विचार करी आपल्या चित्ताच्या संकटी प्राणाचा वाचत नाही सचाई. हनुमंताने विचार केला आता आपण जगतच नाही, आपला मृत्यू काळ जवळ आलेला आहे. आता आपली अशी अवस्था आहे की काहीच कालामध्ये आपण मरणार आहे, फिक्स झालंय. आता आपण जगत नाही, जगण्याची आशा संपली असं हनुमंताला वाटलं. माझा काळ झाला तास मरावे श्रीरामाचा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीराम ते. हनुमंताने विचार केला आता मी जगत नाही, मरणार आहे. ही निश्चित हनुमंताच्या मनाला वाटल्यानंतर मग हनुमंताने विचार केला धाव पावघा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा संकटी पडिलो दुर्गमा सर्वोत्तमा पाववेगी. अशा प्रकारचा दावा करायला सुरुवात केली. आणि आता आपण जगत नाही, मग अंत्यच्या वेळेला भगवान श्रीरामचंद्राला बोलवावं आणि त्यांचं स्मरण हृदयामध्ये हनुमंतानं सुरुवात केली. हे दयानवा कुळभूषणा चित्तापते रघुनंदना सर्वांतका भक्त दुःख
मोचना धाव पावा वेगेचे हनुमंतरायाने रामचंद्राचा धावा करायला सुरुवात केली. हे असणाऱ्या भगवंता सूर्यवंशामध्ये अवतरित झालेले सुग्रीवाचं सगळं दुःख हरण केलं, वालीला मारलं आणि रवी वंशाचं सूर्यवंशाचं भूषण असणाऱ्या भगवंता माझ्या मदतीला धावा. हे करुणा दिले तटिता कांतका मुनी मनोरंजना रघो टिळका अवेद्य दिशा प्रतापारका धाव पाव वेगेची. हे असणाऱ्या भगवंता तुम्हाला कृपेचा सागर म्हटलं जातं. श्रीराम कृपेचा कोवाळा, श्रीरामाची वाचा जिवाळा असं तुम्हाला म्हणतात. म्हणून कृपेचा कोवळा असणारा भगवान परमात्मा, ज्याची असणारी कीर्ती चंद्र सूर्य परीस आहे, असे असणारे भगवंता माझ्या हाकेला मदतीला धावा. हे शिवमान रंजना चापधारका तापरणा शरयू तीर विहारानंद सदना धाव पाव वेगेचे. हे असणाऱ्या भगवंता तुमचे स्मरण सदोदित महादेवाच्या कंठामध्ये, महादेव ज्याचं स्मरण करतात असं तुम्ही आहेत. तुमच्या हातामध्ये चाप धनुष्यबाण आहे आणि ते असणारा जगाचा ताप हरवण्याचं काम तुमचं आहे. म्हणून माझं संकट दूर करा आणि माझ्या मदतीला धावा. हे राम श्याम तनुधारका एक वतनी व्रत नायका एक पत्नी बाण नायका धाव पावा वेगेचे. आणि हे असणारे भगवान परमात्मा अतिशय सुंदर असणारा आभाळाचा सारखा निळसर कलर आहे तुमचा आणि ते असणाऱ्या एक पत्नी व्रत तुमचा, एक वचन, एक बाणी आणि एक पत्नी अशा प्रकारचे व्रत सांभाळणारे भगवंता माझ्या हाती. नेत्रा कमल गात्रा विभीषण प्रिया लोकोमल पात्रा परम प्रिय कपी कुळ गोत्रा धाव पावा वेगेची. हे असणाऱ्या भगवंता कमळासारखे तुमचे डोळे आहेत आणि विभीषणाला तुम्ही प्राणापेक्षा आवडतात. विभीषणाचे प्रीती पात्र आहे. वानरांचा उद्धार तुमच्यामुळे झाला. वानर सगळ्या वानर जातीला उद्धारणार आहे. विभीषणाचे प्रिय पात्र हे भगवंता मदतीला धावा. हे किष्किंधा दीपावली निर्जलना भक्ती प्रियंकरा भयमोचना विदेहचा माता जगपाळना धाव पावा वेगेचे. हे असणाऱ्या भगवंता वालीला मारलं, सुग्रीवाचं दुःख हरण केलं आणि सुग्रीवाचं दुःख हरण करून भक्ताला सुख देणारा अशा असणारे भगवान परमात्मा आहेत तुम्ही. आणि विदेह असणाऱ्या जनक राजाची जावई आहेत माझ्या मदतीला धावा. हे विश्वमित्रा मकसिती कारका खुर दूषणा देदित्य तारका जलदी जला पाषाण तारका धाव पावा वेगेचे. हे असणाऱ्या भगवंता तुम्ही काय काय केलेलं आहे, किती किती लोकांना संकटामधून काढलं. विश्वमित्राच्या यज्ञासाठी गेले 7 रात्र 7 दिवस उभा राहिले. मारीचा असणाऱ्या सुभाऊला मारलं, मारीचाला पाठवलं लांब आणि यज्ञाचं संरक्षण केलं. जनस्थानामध्ये गेल्यानंतर खरं दूषणाला मारलं आणि पुढे समुद्रापाशी गेल्यानंतर नवे पाषाणाचा गुन्हा, नवे समुद्राचे लक्षण, नवे निळाचे महिमान. मग काय आहे श्रीरामचरण प्रताप, तुमच्या पायानं दगड पाण्यावरती तरली गेली अशा श्रीरामा माझ्या मदतीला धावा. चंत मुख खंडे दे वेदही तारता मंगळधारणा कुशळवंता धाव पावा वेगेचे. हे असणाऱ्या भगवान परमात्मा तुमच्यामुळं तुमच्या पदस्पर्शानं दगडाने त्याचा गुणधर्म सोडला, जडत्व पण, आणि दगड समुद्रावरती तरली गेली. अशा असणारा भगवंता तुम्ही अतिशय कृपळ आहात. पाताळामध्ये जाऊन राक्षसांना मारलं आणि त्यांना असणार मारल्यानंतर सुद्धा त्यांना सुखी केलं. म्हणून माझ्या मदतीला धावा. जटायु प्रिया मोक्ष गणा शिवचाप भांगा मंगळधामा धाव पावा वेगेचे. हे भगवंता काय काय तुम्ही चरित्र केलं. पृथ्वी तलावरती आल्यानंतर मारीचाला मारलं गेलं. पहिल्यांदा बाण पिसाऱ्यानं उडवलं, दुसऱ्यांदा हरिण आल्यानंतर मारलं. जटायूचा उद्धार केला, अनेक राक्षसांना मारलं आणि मारून त्यांचा उद्धार केला. म्हणून माझ्या मदतीला धावा. हनुमंतराय बोलतात. हे राम करुणा करा मित्र कुळध्वजा कीर्ती धारोचे अतुनी संकट पारो सुख शयने निजलासी. हे भगवान परमात्मा श्रीरामा, मी तुझे अति दीन, माझ्यावरती संकट पडलेलं आहे आणि मी एवढ्या संकटामध्ये असताना तुम्ही सुख
सुखानं झोपलाच कसे तुम्हाला झोप कशी येते, कारण मुंगीच्या मनातलं जाणणारे तुम्ही आहे. मग मी एवढ्या संकटामध्ये असताना सुद्धा तुम्ही निवांत कसे बसला का? हनुमंतराय धाव वेगे तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे, मैरागी चरणांगत तो मनवितोसे. आणि त्यावेळेस हनुमंतराय बोलू लागले, भगवान परमात्मा मी तुमचा कोण आहे? दास आहे, सेवक आहे, दूत आहे. आणि तुमचं दूत अडचणीमध्ये पडलाय, संकटामध्ये पडलाय. मग एकदा दासाला या संकटामधून बाहेर काढण्यासाठी धावती स्तुती वागोतार करिता तेव्हा कुमारा तेव्हा मळ द्वारो पाते झाले रामाचे. आणि अशा प्रकारचा असणारा आवाज हनुमंतरायानं भगवंताला दिला. भगवंताला बोलवायला काही डीजे लावून बोलावं लागत नाही. त्याला अंधकरणापासून एक जरी हाक मारली, जेवणाचं ताट पाठीमागे सोडून भगवंत द्रौपदीसाठी आले. मग आपल्यासाठी येऊ शकतो, फक्त आपण त्यांच्यासारखं बोलवत नाही म्हणून आपल्या मदतीला येत नाही. आणि हनुमंतरायाचा आवाज भगवंताच्या कानावरती श्रीरामानं ऐकला. निघाले जाणवणी परमा संकटा माता धावणे आला श्री रघुनाथ, मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परमचे ते कवळला. हनुमंताचा आवाज कानावरती पडल्याबरोबर रामचंद्रांनी ओळखलं आणि लगेच धावणे एकाच क्षणाच्या आतमध्ये भगवान परमात्मा त्या स्त्री राज्याच्या सीमेवरती श्रीरामचंद्र मूर्तिमंत आले. आल्याबरोबर हनुमंताला पाहिलं. हनुमंताची व्यथा पाहून रामचंद्र मोक्षदाने हृदया माझे कवळला. एखाद्या हरिणीचं पाळस वनामध्ये हरवावं आणि त्या हरिणीला जेवढा त्रास त्या पाळसासाठी होतो तेवढा त्रास रामचंद्राला होऊ लागला. हनुमंताची अवस्था पाहून रामचंद्र मनामध्ये कळवळले गेले. जैसी वस्ता लागे गाय कानने हंबरडा फळीमुळे त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कवळला. जसं आपल्या वासरासाठी एखाद्या गायीचं वासरू तिच्यापासून लांब जावा आणि आपल्या वासराला बोलवण्यासाठी गायीने हंबरडा फोडावा, त्या पद्धतीने रामचंद्र मनामध्ये कळवळले गेले. हनुमंताची करुणामय अवस्था पाहिली आणि भगवान परमात्मा जसं पाण्यातला मासा पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर तळमळून तो असणारा मासा जीव सोडतो आणि मरून जातो, त्या पद्धतीची तळमळ तो मासा जशी तळमळ करतो पाण्याच्या बाहेर आल्यावर, तशी तळमळ भगवंत करू लागले. मातेचे चुकर होता रमळती न्याय भक्ताने शंका होता हृदया माझे कवळाला. जसं आईपासून लेकरू चुकावं, जत्रेमध्ये यात्रेमध्ये गेल्यानंतर लेकरू हरवावं, त्या आईला जशी हळहळ वाटते, आपल्या लेकराविषयी प्रेम निर्माण होतं आणि ती हंबरडा फोडते, तशा पद्धतीने भगवान परमात्मा धावून आले असं सांगतात. भक्त जना म्हणतसे. आणि हनुमंताची अवस्था भगवान श्रीरामचंद्रांनी जाणली आणि वाऱ्याच्या मनाच्या वेगाला पाठीमागे टाकून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर हनुमंताची अवस्था पाहिले आणि मनामध्ये कळवळले. ताप निवारण ताप करे चला संजोने बाप कवारे पाक शासनास्त्र धारे वज्रास्त्र निवटावया. आणि मग आल्याबरोबर हनुमंतरायावरती चारी अस्त्राचा प्रहार झालेला होता. भगवान श्रीरामचंद्र आले 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 हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि वज्रास्त्राचं निवारण करण्यासाठी भगवंताने इंद्राला बोलवला. प्रीताचे पाक शासनास्त्र प्रगट झाला जात्र नेत्र वज्रास्त्र कोणी पवित्र जाता झाला अमरापुरी. भगवान श्रीरामचंद्राने धनुष्यबाण घेतलं, शस्त्रास्त्राचं बाण निवारण केलं आणि लगेच इंद्राला बोलवलं. इंद्र आला. आल्याबरोबर इंद्राच्या हातामध्ये ती वज्र आहे म्हणून हा इंद्राने ते वज्र काढून घेतलं आणि स्वर्गाला निघून गेला. यावरी भक्तास्त्र दर्पुणा परजात्र केले निवारण यावरी परी सहस्त्र नयनात परे पुडाळा गुंडाळला. आणि लगेच भगवान श्रीरामचंद्राने विभक्त अस्त्राचं
बाण सोडला आणि विभक्त अस्त्रांना जे काही स्पर्शास्त्रवरती चिटकून बसले होते त्याचं निवारण केलं आणि गरुड बंधन जी नागबंधन जी टाकलेलं होतं ती साप सगळे हाताने भगवंताने बाजूला काढले. लयासाठी श्रीराम दिवाचे लक्ष्मी नारायण वेगे चित प्रत्यक्ष स्वरूपे उरगेचे पाहतावे न ते झालाचे. आणि लगेच ज्याच्यासाठी असणारा भगवान परमात्मा दुधाच्या समुद्रामध्ये जे असणाऱ्या सापाच्या पृष्ठीवरती बसतो त्या असणाऱ्या सापाचं निवारण करण्यासाठी गरुडाला भगवंतांनी पाचारण केलं. गरुड महाराज आले. मोनी मने अनंता तो प्रियाचे माझे चित्ता याचे निती वायू सुता संभोगिता आणि गरुड महाराज आल्याबरोबर भगवान श्री रामचंद्राला नमस्कार केला आणि रामचंद्रांनी गरुडजी बोलतायत भगवंता जसं माझ्यावरती प्रीती तुमची आहे तशीच हनुमंतावरती आहे असा संवाद चालू आहे. आता मम सकया मुक्त कल्याणी हृदया अजय कोणी राजिया मोहन देव चंबळला. आणि लगेच भगवान श्री रामचंद्रांनी गरुडाला सांगितलं म्हणले गरुडजी तुमच्या पृष्ठीवरती मी आरोहण करतो बसतो म्हणून तुम्ही माझ्या सुखासाठी हनुमंतरायाला नागपाशामधून मुक्त करा असं सांगता. हा पुच्छ काढून मुक्त केला हस्ता चरण काळी घेतला त्रमोणो प्रत्यक्ष विष्णू. आणि मग गरुड अस्त्रानं नागपाशाचं असणारं निवारण केलं. स्वतः भगवान परमात्मा विष्णू झाले आणि जे काही मोहन अस्त्र टाकलेलं होतं ती मोहन अस्त्र स्वतः विष्णू होऊन ती काढून घेतलं आणि आपल्या हातामध्ये ठेवलं. त्रिपुरगपते प्रेमेण मोणी आपली जापते जाता झाला स्वस्ताना प्रते मैदारान करावया असं म्हणले. अशा पद्धतीने नाग अस्त्राचं निवारण गरुडजींनी केलं. भगवान श्री रामचंद्राला नमस्कार केला आणि आपापल्या मार्गाला गरुडजी नंदनाचा वधवणी बैसला जानो हृदय टोली राम गुणो स्वस्त झाला ते देवा. आणि लगेच इकडे हनुमंतरायाचे चारही अस्त्राचं निवारण झाले. हनुमंतराय सावध झाले आणि सावध झाल्याबरोबर डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर रामचंद्राची मूर्ती डोळ्याला दिसली. काय वाटलं करिता चौकडे तो राम स्वामी देखला पुढे आनंदोडे प्रेम उडे चरण कमाल नमावया. आणि हनुमंतरायाने डोळे उघडलं आणि आपल्या आजूबाजूला पाहिले तर प्रत्यक्ष रामचंद्राची मूर्ती हनुमंतरायानं पाहिली आणि त्या रामचंद्राचं चरण दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय धावले. रामाचे चरण मळे महाराजा वाचविला प्राण वेदला त्राती दुर्गम देखले नाही कधी हो. आणि हनुमंतरायाने सांगितलं भगवंताला रामचंद्राला आलाच माझ्यासाठी धावून माझ्यासारख्या दूताला वाचवण्यासाठी तू आलास आणि जे अस्त्र मी कधी पाहिलेच नाही अशा चारही अस्त्राचं निवारण तुम्ही इथं आल्यानंतर केला आणि माझा जीव वाचवला. परमा काळा महाप्राळेचा उतरले सबळाजी माझा अंत काळ ओळविला होता महाराजा. आणि हनुमंताने सांगितलं भगवंता रामचंद्राची अस्त्र भयंकर होते आणि त्या अस्त्रामधून मी जगतच नाही असं मला वाटलं होतं. हे अस्त्राचा प्रहार झाल्यावर माझा जीव जातोय की काय अशी अवस्था निर्माण झाली. माझी माया जगण्याला गमगिने आलीचा धावणा म्हणून वाचला माझा प्राण प्रयात्रा माझारी. भगवंता रामचंद्र या अस्त्रामध्ये मी मरणारच होतो पण तू माझी आई आहे. आई लेकरासाठी धावून यावी त्या पद्धतीने तू धावून आला आणि हे चारही अस्त्राचं निवारण केलं आणि माझा जीव वाचवला. तुझ्या उपकारावरून उत्तीर्णता न होयच माझा पामरायचे वदोनी वाघ उत्तरा चरणावर आणि म्हणून भगवंता तुमच्या उपकारामधून उत्तीर्णच होऊ शकत नाही. ऐवजीनं जीवदान दिलंय त्याच्यावरती काय उतराई व्हावं म्हणून तुमचे उपकार कधीही संपणार नाहीत. म्हणून पुन्हा रामचंद्राच्या चरणाच्या पायावर सीतापतीचा हृदय धरला मारुती मला तुझ्यासाठी अभयाची ते 3 वेळा आलो मी. आणि लगेच हनुमंतराय चरणावरती पडल्याबरोबर रामचंद्र अतिशय कृपाळू कनवाळू असणारे भगवंत हनुमंताच्या दोन्ही हाताला धरलं
उचललं आणि आपल्या हृदयाला कडकडून मिठी मारली आणि रामचंद्रांनी सांगितलं हनुमंता तुझ्यासाठी 3 वेळा आलो. तेव्हा चतुर्दत्त वंदनामुक्त झाले तुझे कर्ण पर्यास तव शत्रू कोण वेगे वजा मामा वार्ता. रामचंद्रांनी सांगितलं हनुमंता तुम्हाला एकट्यासाठी मी 3 वेळा आलो आणि चौथ्यांदाही असणारी चतुर्थ अस्त्राचं निवारण मी 3 वेळा येऊन केलं असं म्हणले. तुम्हाला एवढं संकटामध्ये पाडणारं कोण आहे? ह्या जगामध्ये तुमचा कोण शत्रू आहे त्याचं नाव मला सांगा. म्हणे महाराजा कल्पिताला व संकट चोजा शत्रू येते कोण माझा प्राप्त झाला ते की. हनुमंताने सांगितलं भगवंता मलाही माहित नाही माझा शत्रू कोण आहे. म्हणजे कुणी या अस्त्राचं प्रयोजन केलं आणि कुणी अस्त्र सोडले कोण माझा शत्रू आहे मला पण माहित नाही पण कुणीतरी असेल असं हनुमंताने काळी क्षत्रिय कोणी बळे परी नागपंथी अस्त्र बळे मिरवितसे महाराजा. हनुमंताने सांगितलं महाराज आता या युगामध्ये क्षत्रिय म्हणजे माझ्या बरोबर युद्ध करेल असा जगामध्ये कोणीच नाही. कारण जगती तळे हनुमंताशी रणयुद्धाशी न भिडावे. आज जे काही क्षत्रिय कुळामधला योद्धा आहे तो योद्धा या आताच्या परिस्थितीमध्ये माझा शत्रू कोणी नाही. पण नवनाथ जे आहेत नवनारायण ते असणारे नवनाथाकडे अद्भुत बळ आहे आणि त्यांच्या पुढे माझं सामर्थ्य चालत नाही असं हनुमंतराय सांगतात. महाराजा नवा दिले कालाचे प्रतापदायक कथाचा प्रताप द्वारक असे अजिंक्य सर्वस्वी. आणि त्यावेळेस लगेच हनुमंतरायाने सांगितलं म्हणले ह्याच नावामधलं कोणतरी एक असणार आहे. कारण हे नवनाथ जर सोडले तर मला कोणीच बंधन करू शकत नाही. ज्या अर्थी हे असले अस्त्र टाकले त्या अर्थी ह्या नवनारायणामधला किंवा नवनाथामधला कोणीतरी एक नाथ असेल असं विचार करू लागले. ऐसे कोणी मारुती वचना म्हणे रामनाथ पंचभक्त जाणत या चिरळे असो पांडुरंगा करू प्रथम दुसरे जण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीच्या विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकार बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाद करून कधीला सुरुवात. प्रभू रामचंद्र तिथे हनुमंतरायाला सांगितलं बाबा हनुमंतराया हिथून तुम्ही लक्षात ठेवा हिथून पुढे कधी सुद्धा हनुमंतराया तुम्ही नवनाथा बरोबर युद्ध करू नका. माझ्या वडील काही मारुती आपण आपल्या आयुष्य पापराचे वाढवून हनुमंतराया हे नवनाथ म्हणजे माझ्या आवडीचे भक्त आहेत म्हणले म्हणून हिथून पुढे हनुमंतराया तुम्ही त्यांच्या बरोबर युद्ध करू नका. अंजनी सुता बोलणे उत्तर हृदयात पाय जनका जावर नाथ कोणता. असं प्रभू रामचंद्राची आज्ञा हनुमंतरायाने शिरसावन्य मानली. अंतर्यामी दृष्टीनं प्रभू रामचंद्राने बघितलं नवातलं कोण आहे दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरक्षनाथाजवळी मानसी म्हणे ओ प्रतापवंता गोरक्षनाथ आहे. प्रभू रामचंद्राने माळ फिरवायला सुरुवात केली. गर 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 आणि नाथ आहेत का नाहीत 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 म्हणले. भरतारी नाथ आहेत का नाहीत मच्छिंद्रनाथ आहेत का नाहीत मीननाथ आहेत का नाहीत आणि गोरक्षनाथ म्हणले की माळ थांबली. नारायणाचा अवतार गोरक्ष जाणो याऊ परी बोले मारुती वचन चला जाओ. नवनारायणातील हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ आले प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणले चला चला भेटीला चला. एक वचन तेने रथने प्रसादना प्रताप गौरी नंदन त्रियाधात जाते जा. ह्या सीमेपाशी 4 अस्त्र टाकलेले आहेत ती गोरक्षनाथाने टाकलेले ते श्री राज्यात चालल्यात. दयानाथाची घेता बेटी करताय मुचे पोटी तो साधून गेले त्याच शेवटी तरी कृपा जेते. चला प्रभू रामचंद्र लवकरात चला तर नाथ महाराजांची भेट घ्यायची त्यांच्याकडे एक माझं मागणं आहे म्हणजे ते मागो माझ्यावर कृपा करा. चला वार्त कोण तो माते करी निवेदन माग सकळ कथा अंजनी नंदना मच्छिंद्राचे. तुम्हाला काय मागायचंय त्यांना काय मागायचं म्हणजे तो हनुमंतराय म्हणले फक्त मच्छिंद्रनाथाला त्या गावातनं बाहेर काढायचं नाही. तपवचन मच्छिंद्र पाठवला म्हणून तरी वर्षात जाऊन येईल म्हणे. अहो किती प्रयत्न केला मच्छिंद्रनाथ
गोरक्षनाथाला श्रीराज्यात पाठवायला आणि मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेल्यात आता गोरक्षनाथ जाणार मच्छिंद्रनाथाला घेऊन जातात कसं करायचं मृतवाणी बोलणी गोवा तुरोडा चरणी मागतो गोरक्ष मच्छिंद्राला गोरी नेणार नाही प्रभू रामचंद्र तुम्ही असं गोड इतकं गोड बोला ते गोड बोलल्याबरोबर गोरक्षनाथ ऐकतील आणि मच्छिंद्रनाथाला त्यांच्या राज्यात येणार नाही रामा त्या मग बोलता जरा चितानाथ म्हणे वा तुमचा पूर्वार्थ चाल गोरक्षा असा विचार प्रभू रामचंद्र हनुमंतरांनी सांगितलं हनुमंतरांनी प्रभू रामचंद्र म्हणले चला गोरक्षनाथाकडे ती प्रयुक्ती बोलणी वचन परमानरे तो जेवणाई तुका अर्थ घेऊ मागोन तुझा साठी कपिंद सलामला आपल्या बुद्धीनुसार गोरक्षनाथाला गोड बोलून तुमचं मागणं मान्य करून घेऊ रघुनाथ मग चाले झाले वयंता मध्यरात्रीचा समय होता चिन्हा पटण ग्रामा असं एकमेकाला प्रभू रामचंद्र हनुमंतराय बोलले गेले आणि चला गोरक्षनाथाला भेटला चिन्हा पट्टण नावाचं गाव होतं, तिथे गेले कचेनी पवळले होते तुकापणे स्वरूप्यांत करणे हे लावताचे हे ब्रह्मांड त्यावेळेस त्या गावात गोरक्षनाथ सुखशयनी सुखाने झोपलेले होते गोड झोपलेले होते पण म्हणजे असणाऱ्या तिला स्वस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणजे असणार अलक निरंजन नवनाथ नमः करे रघुनाथानिका द्वितीयांजली होता ग्रामानिकडे येतात त्वरिता स्वस्वरूपाते पालते ते इकडे म्हणजे असणार नाथ महाराजांचा नामोच्चार चालू आहे अखंड नामस्मरण करत आहेत तेवढ्यात प्रभू रामचंद्र हनुमंतराने आपलं रूप बदललं आणि दर्शनासाठी गोरक्षनाथाला येऊ लागले आले उत्तम ब्राह्मण मग नयन करिता गोपीनंदन तया ठाये शुद्ध करुणी याच्या कपन भस्मा एवढंच नाही पांढरी शुभ्र कपडे अंगावर घातलेले रुद्राक्षाच्या माळगळ्यात पट्टा वाढलेला आहे प्रभू रामचंद्र हनुमंतराय ब्राह्मणाच्या वेशात गोरक्षनाथांच्या जवळ गेल्याने काय म्हणतात गोरक्षनाथ वाचला होता निवंत युयाच्या शगनाचा छंदे पण इकडे हे दोघं गोरक्षनाथाजवळ गेलेले आहेत तर गोरक्षनाथ मध्ये आनंदाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं भजन करत बसलेले प्रभू रामचंद्र हनुमंतरायांनी बघितलं जळा माझी मिनत वचन दे करुणा तन्यार वरण शरण गुरु भजने तसे जसं पाण्यात मासा असणारा पाण्यात इकडून तिकडे पळावा तसं गोरक्षनाथ भजनामध्ये तल्लीन झाले प्रत्यक्ष जावणी तेता देश म्हणून वंदिला नाथा दोघं जवळ गेले आदेश असं महाराजांनी आवाज टाकला दोघं जागी झाली वचन आम्ही शरसादी ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिमारे काही विचारलं नाही गोरक्षनाथांनी काय नाही त्यांनी बोलायला सुरुवात केली दोघांनी आता माणसाने विचारलं तर सांगावं न विचारता सांगायला सुरुवात केली आम्ही म्हणजे असणारे 4 वेद 46 शास्त्र 18 पुराण वेदामध्ये पारंगत असलेले ब्राह्मण आहोत आणि तुम्ही म्हणजे असणारे नाथ महाराज आहोत माझी शिरोमणी जितेंद्र श्राद्धमणी पूर्णपणे मिरवचे योग्यांमध्ये श्रेष्ठ म्हणजे इंद्रियावर विजय मिळवलेले असणार पूर्णपणे विरक्त मगाशीच तिने विचारलं होतं आहे का नाही काय द्यायचं तुम्हाला काय सुद्धा नका पोट भर एकदा चहा दिसला बस दैरवतीचा बुद्धी जळा विरवाची वेग पात्री जवळ गपरघात तोड वानळ शतो रे शांतो कविता आहोत असणार तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी काय बळ आहे काय ताकद आहे म्हणजे असणार धैर्याचा आणि सागराचा आहे तुमच्याकडे म्हणजे असणार एवढंच नाही विवेक रूपी पात्राने असणार आहे आणि पडगा दुसऱ्याने जरी घात केला तरी त्याला शांतीच देतात शत्रू द्वितीय तटे कृपा दरिता दरितेचा पुरल वाटे मालिंगानर्ती भेटे वर्तनी शत्रू मित्र असणारे तुम्हाला समानच आहेत म्हणजे असणारे सर्वावर सारखी कृपा करतात नंद त्याचा कारोके वाहन दे चराचरो एक पाहणे जगदांतर दौड विषय मारे सच्चिदानंद
असणार तुमचं स्वरूप आहे असणार एवढंच ना चराचर हलणार न हलणार सजीव निर्जीव असेल सगळ्याकडे समदृष्टीनं पाहतो ब्रह्ममय दृष्टी तुमची आहे दाता पुरा मिरवाचे धन्यवंता तरी महाराजा मुचारता सानिला तो पूर्वी तर अवधार्याचे दाता जात म्हणजे तुमच्यासारखा दानशिराज बघितलं नाही पण अपूर्वच असणार तुमचं वागणूक म्हणजे पण असू द्या म्हणजे तुमच्याकडे आमचं एक माग नाही वरक्षमने प्रोत्तमा कोण कावळा वेदने तुम्हा तरी सरिता कार्य महा प्रसिद्धपणे गोरक्षणात म्हणजे देव बाप्पा 100 रुपये मागतो काय अहो तुमची मागणं तरी काय म्हणजे असणार देऊन टाकतो मनती जरी योगाचला वरद पात्री ओपो बोला मगा मुची सरिता विपुलानंद जळे देव बाप्पा म्हणजे देतो म्हणा की नुसतं देतो मागाय लागलं देतो म्हणा तर आमचं मागणं सांगतो तुम्हाला असं ते देव बाप्पा आता त्वच विकामचा चित्तामाच दिदयावर येता दर्शव तुझे महाराजा देव बाप्पा बिले हुशार होतं ना दोघं बी आता प्रभू रामचंद्र ऐकली मोठी ब्रह्मांडाचा नाही काय आणि दुसरा हनुमंत आहे 2 देव बाप्पा मागाय लागले गोरक्षणाला काहीतरी द्या गोरक्षणात म्हणले देत की तसं नाही शपथ घेऊन सांग देतो म्हणून वचन घेऊन देतो म्हणून सांग काय म्हणते कोणी तयाचे वाणी तो वराचा विचार करी म्हणे मके तुका गोकार तमेंदरी कोण आहे माझा गोरक्षणाकडे ऐकलं देव बाप्पा मागते तरी काय या पृथ्वी तलावर असं काय माझ्या पशी आहे म्हणून काय मागते ती जाणगी कुबडी फावडी घराच्या कंदा धोगडे दोगडे घोंगडे पाच तमला एवढी आमापाचे काय माझ्या पशी शिंगे सारंगे कंताय कोबडी आहे फावडी आहे आणि ही भिक्षाचा भोपळा ह्यांना काय पाहिजे दुसऱ्या अर्थ नारायणाच्या परे वाणे कल्पे काय अंतर आहे तो काही कळे आणि दुसरा आमच्या पशी काय नाही त्यांनी जरी दक्षिणा 11 रुपये मागितला 1.25 रुपये जरी मागितलं तेवढं सुद्धा द्यायला आमच्या पशी नाही आता काय मागते ती अवसरा लोटला मध्यरात्री त्यात देशा प्रति पुरुष आले असा विचार केला म्हणजे ही काय मागायला लागले ते आपल्या पैसे द्यायला बी नाही दुसरा विचार मनात केला अहो म्हणजे रातच्या 12 वाजल्यात 10 वाजत आले तर म्हणजे 12 वाजल्यात आणि म्हणजे स्त्री राज्यात माणूस वाचत नाही जिवंतच राहत नाही ही दोघं आणि कसं काय बाप्पा माणसाचा जाणारा ते स्वर्ग सुखाचे प्राप्त असते की वरुण गवते वाचत पातळे हे म्हणजे असणारे गणगंधर्व 101 स्वर्गाच्या ठिकाणचे देव देवता नक्की असतील मंगळ किंवा विनिचे सुंदर की गण किंवा गंधर्वाचा चार की रक्ष अश्विनी कुमार की तपोर कादे पातळे नक्की कोणतरी 21 स्वर्ग 14 भुवन आता वितळ सुद्धा तळतळ वितळ असणार एवढंच नाही गंधर्व 101 अश्विनी कुमार किंवा तपोलोकातले नक्की देवच असतील या गमळ मानवानेचे साधन तरी देवाचे विश्व वचन मानवी कृत्य गोरक्षणात यत्र तत्र अनुमान प्रमाण काढलं स्त्री देशात पुरुषाला की म्हणतंय मग ही दोघं पुरुष आहेत मरायला पाहिजे मिली नाही ज्या ती ही मिली नाही त्या ती देव आहे ती दृढ चित्तांताने विचारे हृदयांत कवण कामळाय या ते शोध करो अशी दृढ अशी अंतःकरणाच्या ठिकाणी भावना आणि गोरक्षणात आणि पुन्हा गोरक्षणात माळ फिरवायला सुरुवात केली आणि ते बी म्हणजे कोण आहेत ही दोघं बघूच समोरोनी अंतरांत करणे करो आणि विचार शोधे मुने परी काय करत तो तरणी ब्रह्मांडाचा नाही काय काय मागणार आहे पत्ताच कळला नाही गोरक्षणाला घर 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 माळ फिरली जागच्या जागेवर काय तुम्हाला काय मागायला लागले ती काय मागायला लागले ती कळणार कायच्या परत चालाच्या काय असेल ते भिन्न ठेवणार मागला त्याचे मग म्हणजे गोरक्षणाला थांब पत्ताच कळला नाही काय मागणार आहे ती मग गोरक्षणात म्हणजे आपण ज्या कार्याला चालू ज्या कामाला चाललेलं आहे ते काम जर त्यांनी मागितलं ते द्यायचं नाही बाकीचं काय बी मागितलं तर सगळं देऊ असा विचार करून मनी बोलता झाला प्रचित महाराजा भूदेव तरणे तुम्ही असा मनात विचार केला ज्या कामाला चाललंय ते काम फक्त द्यायचं ना बाकीचं देऊन टाकायचं गोरक्षणाला हात जोडून ओ भूदेव तरणी पृथ्वी तलावरचे देव असणारे ब्राह्मणाला देवच म्हणते ती पण तुम्ही म्हणजे सहसा पृथ्वी तलावरचे देव नव्हे प्राप्ती दिजवरा चालल्यावणे वेतवरा काळ कृतांत चतुर्दात्रा काय हिंमत आहे असणाऱ्या प्राण्याची मनुष्याची हित याची म्हणजे असणारे जे काय आमची
जी शिवाय ना त्या तुमच्या श्रीराजाची तिथं पट्ट्याने 4 अस्त्र टाकले ती म्हणजे प्रतापार्ष वायू कुमाराचे रश्मी तसे तुमकार ज्यावरी प्रेरिला वज्मनरो चतुर्थास्त्र प्रताप अतिशय शूरवीर पराक्रमी असणारा हनुमंत आहेत त्यांच्यासाठी स्पर्शास्त्र मोहनास्त्र त्याच्यानंतर म्हणजे असणारा नागास्त्र अशा प्रकारचं असणारं 4 अस्त्र ऐसिया संकटी भूदेवा राया कोणारे वन येईला उपाय शिवाला ते शिर्या वाचले कैसे वाटेना अशा प्रकारची 4 धुरंधर अस्त्र म्हणजे कुणाची हिंमत न ओलांडून यायची म्हणजे असणार तुम्ही आला बसता म्हणजे जर एखादा जर 20 पेला महादेवजीनं ती काय हात पचवलं आणि ती मला आपण एक घोट पिऊन घेऊ वाचल काय नाकाची कवळता ते पतंग मिरविला पुली विरता की मजा मेरूच्या पाहुणी त्वली वरता तात दिला रे बुडवाया जसं म्हणजे असणार एखाद्या पतंगाला वाटावं आपल्या शौर्याने म्हणजे दिव्याला मिसळून टाकावं पतंग दिव्याला धडक मारली की संपणार एखाद्याला वाटलं पक्षी लई उंच आकाशात भराड मारतात चिलटाला वाटलं भराडे मारावं आपण डासाला वाटलं लई माणसं तिथे आहे का मग म्हणजे असणार चालत गाडा असायचं किंवा म्हणजे असणार एखादं असणार गुणवान आहे ज्ञानवान आहे म्हणजे असणार आणि त्यांनी म्हणजे असणार चिलटाने ठरवलं उचलू डोंगराला मिरू पर्वताला आपल्या डोक्यावर ठेवून म्हणजे असणार नाहीतर म्हणजे असणार काय करू डोंगर उचलू लय कुणाला इकडं तिकडं जाऊन देत नाही बुडवू ह्याला म्हणजे असणार डक्क्या ते वाया वया कारण सदा न पाव्या मनुष्यागमन तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही मनुष्य यायचं कारणच काय नाही म्हणजे असणार तुम्ही कस काय आला खरं खरं सांगा तुम्ही कोण आहो ऐसे बोलणी माता चरणी ठेविता तारा चला पाणी मागा एकमेकाच्या विलोकणे आशेवरा करतात गोरक्षणात उठले दोघांचे बी पाया पडले सांगा बरं तुम्ही खरं कोण आहे मग ही प्रभू रामचंद्र हनुमंत आहे दोघं एकमेकाकडे गुण हसले बरोबर बोले रघुनंदन जाता येते ठेवले बिना हे गे मध्ये नये दिसुन स्वक पंकजा मग प्रभू रामचंद्र म्हणजे आता कितवरला पाहिजे कुठवरला पैसे म्हणजे आता योग्य वेळ आलेली आहे आपलं आपलं रूप बदलू रघुपती बाण तू काळी प्रज्ञा मूर्ती मग प्रकट होणी स्वरूप प्राप्ते नातर अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्र बोलल्या बरोबर प्रभू रामचंद्र जागच्या जागेवर गेली की हल्ली प्रभू रामचंद्र म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र कामे वेदना वायुनंदन कि मचंद्र यातीला स्वदेशा मग असं म्हणजे असणारे दोघंचे दोघं असणार त्यांना 5 मिनिटं मग म्हणले बरोबर रामचंद्र म्हणले आता आपलं काय खरं नाही म्हणजे असणार महिना किरीन प्रदारा परमाचरली तपाचारा वाचोनी गोवणी वायू कुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागे असं म्हणजे असणार काय झालेलं म्हणजे असणार मच्छिंद्र नेऊ नका का नेऊ नका अहो काय सांगायचं म्हणजे असणारी तेव्हा महिना केली किती तपश्चर्या केली मच्छिंद्रनाथाला भेटावं म्हणून असणार आपल्या अंगाचं मांस काढून अग्नीमध्ये असणार आहुती त्याची दिलेली म्हणजे असणार एवढं तपश्चर्या केली त्या तपाच्या अंती मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यात पाठवलंय तरी यशाची उभवणी पोटी पेरले आहे मच्छिंद्र जेठी तरी हा अर्थ मृत्यूची पोटी पूर्णपणे म्हणजे किती प्रयत्न करून मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यामध्ये पाठवले आणि तुम्ही आला होता मच्छिंद्रनाथाला घेऊन जाणार म्हणून हनुमंतराय मी तुमच्या जवळ या विहिरीत मागणे तुझसे काही नाही तपोच राशी तरी तू जाऊन तया भेटीसी श्रीनाथाशी नेऊ नको म्हणून ह्या व्यतिरिक्त आमचं दुसरं मागणंच नाही मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यात नेऊ नका गोरक्षनाथा तुम्ही श्रीराज्यात जावा मच्छिंद्रनाथाला भेटा पण मच्छिंद्रनाथाला घेऊन जाऊ नका ऐसे ऐकून लघवी वचन बोलताना गौरी नंदन हे महाराजा प्रज्ञावान सत्य वचन बोलत अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोललं गोरक्षनाथाने ऐकल्याबरोबर गोरक्षनाथ म्हणलं लय खरं बोलता म्हणलं तुम्ही 10 वाजले परी हा जी प्रज्ञावर गुणराशी आम्ही म्हणवितो योग भ्यासी तरी हे अनुचित कर्म आम्हासी प्रपंच करू रामचंद्र लय स्वार्थ तुम्ही म्हणजे असणारे हुशार म्हणता म्हणजे असणारे ते हनुमंतराय म्हणतात बुद्धिमत्तम वरिष्ठम असे असणारे तुम्ही दोघांच्या दोघांनी ज्ञानवान आहेत गुणवान आहेत म्हणजे असणार पण आम्हाला तुम्ही म्हणता योग्य अभ्यासी आहोत
जती आहोत नातपान तातले आहोत म्हणले आणि आमच्याकडून असलं काम करून घेता होय म्हणजे असणार आहे का तुम्हाला तरी बरं वाटतंय का म्हणजे म्हणायचं का हा नाव ठेवायचं सागर आणि डोक्यावर पाण्याची घागर पडतंय का प्रभू रामचंद्र तुम्हाला हे म्हणलं असणार आमच्याकडून असं काम करून घ्यायचं आणि आम्हाला म्हणतो प्रपंच करा तरी इतके काम करून भिन्न मागल तरी देईन प्राण परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही एवढं तुम्ही मागणं मागितलं का नाही ही मागणं सोडून मला काय पण मागा तुम्ही तुमच्यासाठी काय पण मच्छिंद्र नाताला मागू नका अजिबात त्यांना अहो असणारा माझा प्राण गेला तरी 72 पण मच्छिंद्र नाताला मी हे देशात ठेवणार नाही भुवरी आकाश अवघे पडो मरु मंदार उडवी पडो की अवघी मई रसातरी पडो गुड परी मी कदाचित आकाश पृथ्वीवर पडन एवढाच नाही मेरू मांडा ढसळून पडतील म्हणजे असणार अवघी पृथ्वी रसातळाला गेली तरी मच्छिंद्रनाथाला मी इथं ठेवणार नाही यावरी बोले रघुनंदन इतके आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे पितकरण करण घडोनी आल्या घडेना प्रभू रामचंद्र म्हणजे गोरक्षनाथा एवढंच आमचं मागणी पूर्ण कर की बाबा मान्य मान बाबा म्हणजे आमचं दुसरं काय मागणं नाही गोरक्षनाथाला मुक्त राग चालू गोरक्षनाथ म्हणजे अहो तुमचं पित्तर जरी आलं तरी प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतो ह्या हनुमंतरायात देखत सांगतो आमच्या मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यात ठेवणार नाही तरी शांती मंदर रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन म्हणे बा सकल प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय मग म्हणजे शांती कारम भुजंग शयनम पद्मनाभम शिरेशम शांत झोपलेले प्रभू रामचंद्र शेषावर शयन केलेले प्रभू रामचंद्र तरी सुद्धा हनुमंतरायाचा हात धरून ठेवला काय सांगा वाचणार हनुमंत का तर तुमचं बाप आलं तरी नेहणार म्हणजे नेहणार कुणी बी उद्या आलं बाई मला असं म्हणल्याबरोबर हनुमंतरायाला राग गेला असेल म्हणून प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या हाताला धरलं आणि का पुन्हा भांडण करतील म्हणून ऐसे बोलता गौरनंदन रामासी म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट अशा प्रकारचं गोरक्षनाथ बोलले तुमचं पित्त राहिलं तरी हनुमंत ह्या मच्छिंद्रनाथाला इथं ठेवणार नाही मध्यावर हनुमंतरायाला लय राग आला होता रागाच्या भरात प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणले कसं शब्द भ्रष्ट आहे म्हणजे बोलतं कुणाला बोलावं काय बोलावं कळतंय का म्हणजे ह्या गोरक्षनाथाला म्हणजे तुम्हाला असं म्हणतं बघू काय लघु कार्याचे या वचनाची वागवटी फिटून गेला महाराज हनुमंतरायाने प्रभू रामचंद्र हनुमंतराच्या हाताला धरलं थोडस तर काम आहे एवढ्यासाठी म्हणजे तू विचारला त्याच्याकडे भांडण कराय बाबा भास्कर की बाबा आता झोपला होता म्हणजे पण उठला चार असरात घालणारे का ताप तुझी त्यांना आता महाराजासमोर म्हणजे असणार आणि अजून भांडण करायला लागला बाबा म्हणजे असणार कसला एवढ्यासाठी भांडण करायची म्हणजे का तुझी काय शब्द दिलेला होता महिना किनीला किती वर्षाचा झाला असेल 12 वर्षाचा 10 वर्षाचा काय तुझा नियम ठरला असेल ती नियम परिपूर्ण झालाय म्हणजे आता प्रारब्ध योग कैसा घडून येईत तया चालेशा परी त्या आपल्या भाषा सत्य करून शेवटविले असं म्हणजे आता प्रारब्धाने त्या महिनाकिनीच्या प्रारब्धाने मच्छिंद्रनाथाच्या प्रारब्धाने आणि ते मीननाथाच्या प्रारब्धाने त्यांचा संसार जसं होईल तसं प्रारब्धाने होईल म्हणजे असणार जसं घडून येईल तसं घडून येईल बाबा म्हणजे पण आता तुझी जी काही शब्द दिला होता तुझी काही त्यांना वचन दिलेलं होतं त्या वचनाचा असणार कार्यकाल परिपूर्ण झालेला आहे ते असणार मी नाताला सुद्धा तिथे मच्छिंद्रनाथाने जन्म दिला म्हणजे असणार तिच्याबरोबर संसार केला तू शब्द दिला होता संसार कराय मच्छिंद्रनाथाला पाठवतो संसार केला म्हणजे आता मच्छिंद्रनाथ मुलगा झाला ऋणातून मुक्त तिच्या झालं त्याच्यामुळे आता तू काय घाबरू नको अशी समजूत प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची काढू लागले ऐसे युक्ती प्रयुक्त करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षा हृदय धरून रघुनंदन चालेला मग अशा प्रकारचं युक्ती प्रयुक्त समजावला हनुमंतराय शांत झाले परत घट्ट सलिंगन गोरक्षनाथाला प्रभू रामचंद्राने दिला आणि तिथून गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराजा स्त्रेचवटी ते तय केले असे पोटी क्षेमाब्दीसाठी गोरक्षनाथाने बी लगेच असणार उठले आणि प्रभू रामचंद्राच्या पाया पडले आणि प्रभू रामचंद्राला म्हणजे अहो प्रभू रामचंद्राने म्हणजे तुमचे बाप आले तरी मी ठेवणार नाही असं म्हणल्याबद्दल मला क्षमा असाय बरं का माझ्याकडून चुकलं बरं का रागाच्या भरात बोललं असं गोरक्षनाथ म्हणू लागले विनोनी वाणी सरसाळ बोलविला
प्रतापशीळ असो दशरथ बाळ स्वास्थनासी पातला. अशा प्रकारची विनवणी प्रभू रामचंद्राची गोरक्षनाथांनी केली गेली. प्रभू रामचंद्र अयोध्या नगराच्या ठिकाणी निघून गेले. या उपरी पुढील अध्याय कथन शुक्र मरुड पाहिलं वायुनंदन मैनाकिनी राज्य भाषण गुरु सूचना करीत. असं पुढील अध्यायाच्या ठिकाणी वडकथानक असणार येईल. शृंगमुरड गावामध्ये मुक्काम आहे मैनाकिनीचा आणि मच्छिंद्रनाथाच्या त्या गावात राहतात. आता हनुमंतराय तिथं जाती नसणारे लहान रूप धारण करून आणि त्या मैनाकिनीला सांगते, हो मी दिलेला शब्द जी काळ वेळ परिपूर्ण झाली, आता हिथून पुढचं तुझी तू बघ, तुझा मालक तुला सांभाळायचा आहे, तू कसे सांभाळशील काय सांभाळशील मला घेणं, मी तुझ्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. दोन मन जुळवण्याची मी केलं, लग्न जुळवण्याचं करायचं माझं काम केलं. तुम्हाला तुमचा सुखाचा संसार आहे, पण आता हिथून पुढे सांभाळायचं कसं ते तुझे तो बघ. ही सूचना देण्यासाठी हनुमंतराय पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी मैनाकिनीच्या जवळ जातील. म्हणतात ही कथा परम सुधार सुंदर श्रोत्यांची सांगेल दुंडी कुमार नरवंशी संत किंकर मानुषी विराजरास होती असणारी कथा सुधारस गोड अतिशय अमृताला सुद्धा फिकी पडेला एवढी सुंदर आहे. श्रोत्याला नरहरी वंशातील धोंडीचा मुलगा असणारा मालू सांगतील म्हणजे संतांचे दास आहेत म्हणजे ती, आणि ती कथा सुंदर गोड आहे. आणि त्याच्यात 20वा अध्याय आहे. 20वा म्हणलं की 20वा असते सगळ्यांना. मग त्या गुरु शिष्यांना 20वा मिळेल कशा प्रकारचा चलो मच्छिंदर गोरा काया अशी सुंदर गोड कथा असणारे पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐकायला मिळेल. ग्रंथकर्ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन अध्यायाचं कथा मी संपवलं. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सदा परिसर भाविक चतुर एक माध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवन्तु मंगलम हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.